भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांच। श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य दिशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री श्री राधा गोविंद की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम। आपल्या आजचा 16वा अध्याय आहे तर त्याचा आपण आता अभ्यास सुरू करतो आहोत। तर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी हार्दिक हार्दिक आपल्या या क्लासमध्ये स्वागत करते। आता सगळे म्हणजे जे आहेत तर ते 15 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत। तर तिथपर्यंत सगळ्यांचे क्विज सोडवून झालेत ना? सगळ्यांना मी आठवण करते, पुन्हा 2-3 दिवसच राहतात आपल्या जे लिंक्स असतात त्या ओपन, तर त्याच्यात सगळ्यांनी सोडवून घेऊया। मग आता अध्याय 16 जो आहे तर त्याचं नाव काय आहे? दैवासुर संपद विभाग योग असं नाव आहे। म्हणजे काय की दैवी गुण आणि आसुरी म्हणजे राक्षसी गुण, तर ह्यांच्यामधला जो म्हणजे फरक आहे तर तो आपण जाणणार आहोत। आणि मग हे गुण जाणल्यानंतर आपण असे कुठले गुण अंगी बाणवायचे की ज्याद्वारे आपण भगवान कृष्णांशी जे आहे तर ते जोडले जाऊ, कृष्णांच्या कृपेस प्राप्त होऊ। मग ते सगळं आपण दैवासुर संपद विभाग योग ह्या अध्यायामध्ये शिकणार आहोत। मग दैवी गुण आणि राक्षसी गुण ह्यांचा अभ्यास करणार आहोत। आणि मग आपल्यामध्ये कसे म्हणजे कोणते गुण बाणवायचे आणि मग त्याद्वारे आपण कृष्णांच्या कृपेला कसे पोहोचायचं, मग हे सगळं आजच्या अध्यायात आपल्याला शिकायला मिळेल। आता पुढे जाऊ आपण। हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ। हा, आपले इस्कॉनचे श्री श्री राधा गोविंदजी ज्यांच्या आनंदासाठी आपण ही सेवा करतो त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया। हरे कृष्ण। हा मग त्याची पुढची स्लाइड। हा, श्रील प्रभुपाद आपल्या इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य, त्यांच्यामुळे आज आपण हा सगळा आनंद घेत आहोत आणि भगवद्गीता शिकत आहोत। तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया। हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया। हा, कालच्या अध्यायात आपण पाहिलं की भौतिक जगापासून आपण कधी म्हणजे अलिप्त होऊ शकतो किंवा भौतिक जगताशी आपला जे संपर्क आहे तर तो आपण कशा पद्धतीने छेदू शकतो।
म्हणजे आपण त्या भौतिक जगतामध्ये वारंवार येत येत असतो जन्म मृत्यूच्या चक्राच्या माध्यमातून. तर ह्या जगताशी आसक्ती आपली कशी भेदू शकतो हे आपण शिकलो. मग हे कसं जाणायचं, तर ज्ञानाच्या चक्षुनी जाण्याचं हे शिकलो. आणि मग कृष्ण कसे आहेत, सगळे आपल्या सर्वांचे पालनपोषण करणारे, देखभाल करणारे. आणि मग वेदांत सूत्राचा सारांश काय, एखादा बुद्धिमान व्यक्ती कधी समजायचा, तर ते आपण समजून घेतलं की तोच बुद्धिमान व्यक्ती आहे की ज्यांनी जाणलंय की कृष्ण हे पुरुषोत्तम आहेत, सर्वज्ञ आहेत, आणि तत्क्षणी तो आपला वेळ व्यर्थ न दवडता जीवनातला तो भगवत सेवेमध्ये स्वतःला समर्पित करतो. मग असा जो व्यक्ती आहे तो खरा बुद्धिमान. तर हे सगळं आपण अभ्यासलं होतं. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड आहे. हा, आता अतिरेकी किंवा याला म्हणजे असुरी गुण किंवा राक्षसी गुण असं म्हटले, ते कोणते आहेत हे आपण समजून घेणार आहोत. 16.1 पासून 6 पर्यंत. मग असुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात, तर त्यांच्याविषयी जे आहे तर ते वर्णन म्हणजे 6व्या श्लोकानंतर पुढे सगळं आहे. आणि मग आता असुरी किंवा राक्षसी म्हणजे हे जे व्यक्ती आहेत, म्हणजे असे जे लोक असतात, मग त्यांची जी कर्म घडतात तर त्याचे परिणाम जे असतात, तर त्यामुळे त्यांची काय होते, आध्यात्मिक स्तरावर उन्नती होते की त्यांची अधोगती होते, नेमकं काय घडतं त्याचा परिणाम, तर ते आपण अभ्यासणार आहोत आज सगळं. आता पुढे जाऊ आपण. हा, माताजी. हा, वाचूया माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, हरे माताजी. कृष्ण. 16.1 ते 3. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जातींच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, सूची, द्वेष व सन्मानाच्या अभिलेषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारतात दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आपण इथे समजून घेऊया की आता इथं दैवी गुण जे आहेत तर ते कोणते आहेत, ते पहिल्यांदा भगवान यांनी सांगितले पहिल्या श्लोकामध्ये. तर आता आपण 15व्या अध्यायाच्या शेवटी जे पाहिलं किंवा सुरुवातीपासून आपण अभ्यासलं की हे भौतिक जग म्हणजे काय आहे, तर वटवृक्ष मानले त्याला, मिथ्या प्रतिबिंब आहे. भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वृक्षाचं, की जो मूळ आध्यात्मिक वृक्ष आहे. मग आता इथं वृक्षापासून निघालेली जी अंगभूत मुळं आहेत ना, तर त्यांची तुलना काय केली आहे, जीवाच्या शुभ आणि अशुभ कार्यांशी. म्हणजे जीव जे काही चांगली वाईट कर्म करतो, म्हणजे पुण्यकर्म पापकर्म, तर त्याच्याशी ती अंगभूत मुळं म्हणजे दुय्यम मुळं आहेत ना ती. तर त्यांचं जे आहे त्या मुलांच्याद्वारे जे कार्य घडतं, तर ते ह्या सगळ्या माध्यमातून म्हणजे आपल्या वाट्याला जी सुखदुःख येतात ते कशामुळे येतात, आपली जी कर्म असतात ती. मग त्यामुळं त्या कर्मानुसार जे पाप पुण्य होतं, तर हे सगळं हे दुय्यम मुळे आहेत म्हणजे. तर ह्या सगळ्यातनं आपण अभ्यासलं होतं. मग 9व्या अध्यायामध्ये पण आपण देव आणि असुर त्यांचे वर्णन अभ्यासलं होतं, होय की नाही. मग आता ज्याला मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर व्हायचंय, म्हणजे मोक्षाच्या मार्गावर प्रगती करायची, म्हणजे मोक्ष गाठायचंय, किंवा भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण प्रगती केली तर आपण मोक्षपथावर जाऊ, हो की नाही. मग अशा लोकांसाठी सत्वगुणी कर्म फार शुभदायी मानली. म्हणजे अशा क्रियांना दैवी प्रकृती असं म्हटलं जातं. म्हणजे दैवी प्रकृतीमध्ये स्थित असणारे लोक म्हणजे जे आहेत पुरुष असे, तर ते मोक्षपथावर प्रगती करतील. मग रजोगुणी तमोगुणी कर्म जे करतात त्यांना काही मोक्षाची प्राप्ती व्हायची म्हणजे शक्यताच नाही, हो की नाही. मग आता हे सगळं आपण गुणत्रय विभागामध्ये पाहिलंय, सगळं अभ्यासलंय. मग आता भौतिक जगात त्याला मनुष्य म्हणून अशा व्यक्तीला राहायला लागतं, रजोगुणी व्यक्तीला, किंवा तमोगुणी व्यक्ती असेल तर तो पशु योनीमध्ये पतित होतो. मग आता 16व्या अध्यायात आपण दैवी प्रकृती त्याचे गुण, आसुरी प्रवृत्ती त्याचे गुण, हे सगळं आपण आणि त्याच्यामुळे होणारे लाभ हानी सगळं सगळं अभ्यासणार आहोत. आता मानवी समाज जे आहे तर त्याचं वर्गीकरण केले. तर ते कसं वर्गीकरण आहे, तर ते म्हणजे आपण समजून घेऊया की वर्णाश्रम व्यवस्था जी आहे तर ती कशी आहे. तर ती शैक्षणिक पात्रे म्हणजे पात्रता जी आहे तर त्यानुसार म्हणजे गुणकर्म वैशिष्ट्य थोडक्यात. असं जे शिक्षण ते घेतात त्यानुसार म्हणजे काय, की क्षत्रिय जे आहेत तर ते युद्धकलेमध्ये प्रावीण्य मिळवतात, ओके. ब्राह्मण जे असतात म्हणजे ब्राह्मण वर्णाचे लोक, तर ते काय करतात, ज्ञान संपादन करतात, ते दिव्य ज्ञान भगवान यांच्या विषयीचं आणि ज्ञानदानाचं कार्य करतात. मग अशी त्यांची जी पात्रता आहे ना, म्हणजे गुणकर्म वैशिष्ट्य किंवा शैक्षणिक पात्रता, म्हणजे ह्या पात्रता, तर ह्या पात्रतानुसार वर्णाश्रम धर्म पद्धती आहे. मग ही कशासाठी भगवान यांनी निर्माण केली आहे, तर मानवी समाजाला सुखी समृद्धी ठेवण्यासाठी. मग आता
या ठिकाणी म्हणजे आपण समजून घेऊया की आध्यात्मिक मार्गामध्ये ज्याला प्रगती करायची आहे, तर त्याला भौतिक जगातून मोक्ष प्राप्ती करता यावी ह्यासाठी ही वर्णाश्रम व्यवस्था आहे. म्हणजे ही दोषरहित आहे, कारण भगवान यांनी ती निर्माण केली आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, चातुर्वर्ण मया सिस्टम असा श्लोक आहे पहा, भगवान यांची निर्मिती आहे ती. मग आता ही इतकी उत्तम पद्धती आहे की इथे संन्यासी जे आहेत ते सर्व वर्णांचा आश्रमांचा म्हणजे 4 वर्ण आणि 4 आश्रम असतात. 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि शूद्र. आणि आश्रम म्हणजे काय, तर आपल्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जी वेगवेगळी कर्तव्य कर्म आहेत, तर त्यानुसार ते आश्रमामध्ये ती विभागली गेली. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रम, की तेव्हा आपण काय करायचं, ज्ञान संपादन करायचं गुरुघरी जाऊन. मग त्यानंतर जो आहे गृहस्थाश्रम, गुरूंच्या परवानगीने आपण गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा. आणि त्यानंतर तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम. आपल्या गृहस्थाश्रमातल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या की वानप्रस्थ आश्रमामध्ये म्हणजे आपण प्रवेश करतो. आणि त्यानंतर संन्यास. तर हे 4 वर्ण 4 आश्रम आहेत. तर इथे या सगळ्यांचा गुरु म्हणजे संन्यासी याला मानलं जातं. मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णाचा आध्यात्मिक गुरु ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तीला मानतात. मग आता ह्या सगळ्या वर्णाश्रम व्यवस्थेचा प्रमुख असणारा संन्यासी हा ब्राह्मणांचाही आध्यात्मिक गुरु असतो, म्हणजे ब्राह्मण वर्णाच्या लोकांचा. मग तर संन्यासासाठी काही आवश्यक गुण आहेत, तर त्यातले काही गुण संन्यासांसाठी आवश्यक आहेत, काही गृहस्थाश्रमातल्या लोकांसाठी. तर असं इथं सगळं वर्गीकरण दिलेलं आहे पहिल्या श्लोकामध्ये. तर ते आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम संन्यासाला आवश्यक गुण कुठला आहे पहा, संन्यस्त व्यक्तीला. तर निर्भयपणा, अर्थात हा सगळ्यांसाठीच आहे आपल्या, पण संन्यस्त व्यक्तीच्या दृष्टीने का महत्वाचं ते इथं आपण समजून घेऊ. तर आता त्याला एकटंच म्हणजे विनाश्रय राहायला लागतं संन्यासाला, हो की नाही. संन्यस्त धर्मात जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा भौतिक बंधन त्यानं त्यागलेलं असतं, भौतिक जगतातलं. मग आता भगवान यांच्या कृपेवरच त्याला विसंबून राहावं लागतं. मग आता जंगलातून प्रवास करायला लागेल किंवा प्रचारासाठी जावं लागेल. मग त्याला दृढ विश्वास असला पाहिजे भगवान यांच्यावर, परमात्मा रूपात ते माझ्या हृदयात उपस्थित आहेत. आणि जे काही म्हणजे आहे तर ते भगवान यांच्या इच्छेनं होते. म्हणजे हे सुद्धा त्याला म्हणजे जाणीव असली पाहिजे. किंवा श्रीकृष्णांना शरण गेलेला जो व्यक्ती असेल तो कसा विचार करेल, परमात्मा माझी काळजी घेतात, त्याविषयी त्याला दृढ विश्वास मनामध्ये असेल. म्हणजे मी जंगलात जरी गेलो, अरण्यात जरी राहिलो, तरी मी कधीच एकटा नसेल. श्रीकृष्ण माझं हर प्रकारे सगळ्या प्रकारे संरक्षण करतील. मग हा जो दृढ निश्चय आहे, तर हा असणं आवश्यक आहे. मग ही संन्यासाश्रमी मनुष्याची मनोवृत्ती अशी असणं आवश्यक आहे. मग आपल्याला सुद्धा सामान्यांना सुद्धा असा दृढ विश्वास हवा भगवान यांच्याविषयी. म्हणजे दृढ विश्वास कुठल्याही आश्रमाच्या व्यक्तीला हवाच. तर तो कसा हवा, की परमात्मा स्वरूपात भगवान यांच्या इच्छेनंच सगळी कार्य होत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर पूर्णपणे आश्रय ठेवून म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य केलं पाहिजे. आणि दृढ विश्वास आणि श्रद्धेने की कृष्ण सतत माझ्यासोबत आहेत, माझं प्रत्येक कर्माची साक्षी आहे. मग जेव्हा असा विचार करू आपण, तेव्हा ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करण्याचे आपले प्रयास भरपूर होतील. म्हणजे हे आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा म्हणजे उपयुक्त असाच गुण आहे. म्हणजे मग आता दुसरं आहे की आपलं संन्यासी व्यक्ती असतो त्यांना आपलं जीवन शुद्ध केलं पाहिजे. म्हणजे संन्यास आश्रमाचं पालन करायचे अनेक विधिविधान आहेत. मग महत्वपूर्ण म्हणजे काय, की स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे किंवा एकांतवासात स्त्रीशी बोलणं निषिद्ध आहे. आता इथे आपण समजून घेऊया की इथे काही स्त्रियांविषयी द्वेष भावनेचं काही लक्षण म्हणून हे सांगितलेलं नाहीये. हं? तर संन्यास जीवन जे असतं तर ते तिथे काटेकोर नियमांचं पालन करायचं असतं. चैतन्य महाप्रभू जेव्हा म्हणजे भगवान आहेत स्वतः, तर ते जेव्हा आले भक्ताच्या अवतारात, तर ते आदर्श संन्यासी होते. त्यांचं जगन्नाथपुरीला वास्तव्य होतं. म्हणजे स्त्री भक्त त्यांना प्रणाम करण्यासाठी त्यांच्या जवळ नाही, त्यांना दुरूनच प्रणाम करायच्या. म्हणजे दुरून प्रणाम करा असं सांगितलं जायचं. मग इथे काही द्वेष नव्हता, फक्त स्त्रियांशी घनिष्ठ संबंध टाळला पाहिजे एखाद्या संन्यासीने, हा घालून देण्यात आलेला नियम आहे. मग आता जीवनशुद्धीसाठी आपण हे सगळं करणं आवश्यक आहे. म्हणजे आता श्रील प्रभुपादांच्या जीवनातलं एक उदाहरण आहे. म्हणजे श्रील प्रभुपादांच्या भगिनी होत्या पिशिमा माता म्हणून, त्या भेटायला यायच्या त्यांना. मग तेव्हा श्रील प्रभुपाद हे संन्यासी होते, म्हणजे संन्यास धर्म त्यांनी स्वीकारला होता. मग त्यांना जेव्हा पण भेटायला यायचे मायापूर वृंदावन त्या, तेव्हा श्रील प्रभुपाद आपले एक म्हणजे जे अनुयायी आहेत किंवा भक्तांसोबत त्यांच्याशी चर्चा करत. म्हणजे इतकं संन्यासी जीवनाचं जे नियम आहेत किंवा विधान आहेत, तर ती पालन करणं आवश्यक असतं. म्हणजे आपल्या भगिनी जरी आल्या तरी भौतिक देहाशी असलेलं बंधन आपण त्यागले. माता जरी आले तरी आपण एखाद्या भक्ताच्या उपस्थितीतच स्त्रीशी व्यवहार करायचा, आचरण करायचं, हे नियम आहेत. तर इतकं आदर्श श्रील प्रभुपादांचं जीवन होतं पहा. मग आता पुढचा ह्याच्यातलं म्हणजे गुण काय आहे, की आपण
इथे ज्ञानाचं अनुशीलन आपण करणं आवश्यक आहे. म्हणजे काय, की संन्यासी जीवन ही गृहस्थाश्रम गृहस्थाश्रमातले जे लोक आहेत, तर त्यांना म्हणजे आध्यात्मिक स्तरावर आणण्यासाठी संन्यासी जीवनात म्हणजे जो प्रचार प्रसार केला जातो, तर यासाठी ज्ञान आपण संपादन करणं आवश्यक आहे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून. आणि मग आपल्यासारखे म्हणजे गृहस्थाश्रमात लोक आहेत, त्यांना वास्तविक जे कृष्णांच्या विषयीचा आपला संबंध आहे त्याचं विस्मरण झालेलं असतं. मग त्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि आपला जो संबंधाचं विस्मरण झालंय आपल्याला भगवान यांच्या विषयीच्या, तर ते पुन्हा स्मरण करून देण्यासाठी संन्यासांनी काय करावं, की घरोघरी भिक्षा माधुकरी मागावी. म्हणजे अशा पद्धतीने आपला उदरनिर्वाह करावा. म्हणजे याचा अर्थ तो भिकारी नाही बरं का. म्हणजे माधुकरी मागायला येणं हे म्हणजे भीक मागण्यासारखं नाहीये, बिलकुल कोणी समजू नये. तर त्याद्वारे म्हणजे गुरु जे असतात ते आपल्या शिष्याला माधुकरी किंवा भिक्षा मागवण्याला सांगतात. याच्यामध्ये एक उद्देश असतो की जे असे लोक आहेत गृहस्थाश्रमामधले, तर त्यांच्याकडे माधुकरी मागण्याच्या निमित्ताने घरोघरी जाऊन कृष्ण भावनेचा प्रचार प्रचार करायला त्यांना सांगितलं जातं. मग हे संन्यासाचं कर्तव्य आहे आणि ते पण गुरु आज्ञेनुसार. आध्यात्मिक गुरूंचा आदेश असेल तर शास्त्र प्रमाणासहित ज्ञानासहित कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी जेव्हा तो शिष्य म्हणून जो आहे तर तो पात्र होतो, तेव्हाच गुरु सांगतात. आणि अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानेच त्यांचा शिष्य प्रत्येक आचरण करत असतो. आणि म्हणून संन्यासाकडे हे सगळे गुण पाहिजेत, की अभय म्हणजे काय, की भगवान कृष्णावर पूर्णपणे आश्रित, आणि त्यानंतर आपली शुद्धी, सत्व संशुद्धी, आणि ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाचं अनुशीलन गुरूंच्या माध्यमातून. त्याद्वारे काय होतं, की नम्रता हा गुण येतो. म्हणजे नम्रता हा गुण कधी येईल, तर अशा पद्धतीनं माधुकरी मागायला गेल्यावर आपला काय होईल, अहम जो आहे तर तो नष्ट होईल. आणि त्यामुळे नम्रता विनयशीलता, आपल्याला पहा इतरांना काही मागायचं असेल, थोडक्यात आपण समजून घेऊ, तर आपल्याला किती अवघड वाटतं, आपला मिथ्या अहंकार किती तिथे डोकावतो. आपण थोडस प्रयत्न करून बघा. आपल्याला अर्पण हवंय आपल्या जे भगवान आहेत आपले राधा गोविंदजी, तर यांच्या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. मग आपलं ते शेवटच्या टप्प्यावर आलंय. तर थोडस कसं असतं, की जेव्हा मोठ्या पद्धतीनं हे सगळं होत असतं, तर तिथं भगवान हे काही कमी पडू देत नाहीत. त्यांना कधीच काही कमी पडत नाही, भगवान यांची योजनाच असते ती. पण आपल्यापर्यंत अर्पण हवंय हे जेव्हा मेसेज येतो ना, तेव्हा आपल्यासारख्या भक्तांची ती सेवा असते आणि ती कसोटी असते, की आपल्यासारख्या भक्तांना ते म्हणजे सेवा करून आपण स्वतःची ती तपस्या किंवा साधना करण्यासाठी भगवानांनी दिलेली ती संधी असते पहा. मग आता ह्याच्यातून आपण समजून घेऊ, की आपण अशा लोकांपर्यंत आता भक्त आहेत, तर ते म्हणजे अर्पण विषयी वगैरे सांगतात. मग ही पण सेवा आहे भगवान यांच्या चरणी केलेली. कारण एखाद्याला म्हणजे मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी सांगणं किंवा प्रार्थना करणं एखाद्याच्या चरणी, किंवा त्यांना त्याविषयी माहिती देणं, की हे सत्वगुणी ज्ञान आहे, म्हणजे त्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करण्यासाठी केलं गेलेलं कर्म आहे ना. तर ही भक्तिमय प्रेममय सेवा आहे, कृष्णांच्या चरणी केली गेलेली ही तपस्या आहे. पण पहा, आपण भौतिक 3 गुणांनी बांधलेले असतो आणि आपल्यामध्ये मिथ्या अहंकार असतो. आपण असं कोणाला हे असं करा असं सांगण्यासाठी जेव्हा जातो, तेव्हा किती अहंकार अडवा येतो तो. आपण सांगताना सुद्धा म्हणजे चाचरतो. म्हणजे काय, की ह्यातून म्हणजे ह्या सगळ्यातून मला काय सांगायचं, की नम्रता आणि विनयशीलता हा गुण येणं आवश्यक आहे. आणि तो केवळ आपण दुसऱ्यांच्या पुढे जेव्हा आपला अहंकार मिथ्या अहंकार नष्ट करून आपण दुसऱ्यांच्या समोर म्हणजे इतर आपण सोडून इतर लोकांसमोर जेव्हा आपण दान मागण्यासाठी जातो, असं काही अर्पण मागण्यासाठी जातो, तेव्हाच तो घडतो. म्हणजे हा एक अनुभव प्रचार प्रसार किंवा साधनेचे असतात. तर त्यासाठी नम्रता हा गुण, विनम्रता ही येण्यासाठी संन्यासी जे आहेत तर ह्यांना आणि प्रचार प्रसारासाठी माधुकरी मागणं हा हेतू असतो. आता दान हे विशेष करून गृहस्थाश्रमांतल्या लोकांसाठी आहे. म्हणजे ते ज्ञानामध्ये उन्नत असतात. मग गृहस्थाश्रमातल्या लोकांनी यज्ञ दान तप असं करणं अपेक्षित आहे. मग त्याद्वारे गृहस्थाश्रमातली व्यक्ती जी असते तर ते काय करत असते, अशा पद्धतीनं भक्तिमय प्रेममय सेवा करत असते. मग आता उपजीविका जी आहे ती आपली प्रामाणिकपणे म्हणजे अर्जित केलेलीच असली पाहिजे. म्हणजे आपलं जे अर्थार्जन आहे ते प्रामाणिकपणे केलेलं असलं पाहिजे. मग त्याचा काही भाग कृष्णाच्या प्रसारासाठी आपण देऊ शकतो, किंवा अशा संस्थांना म्हणजे जे कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करतात, जसे इस्कॉन सारख्या संस्थात आपण दान देऊ शकतो. किंवा कृष्ण भावनेच्या प्रसारामध्ये जे व्यक्ती आहेत म्हणजे असे उच्च वैष्णव असतात त्यांना देऊ शकतो, अशा गृहस्थांना दान देऊ शकतो. म्हणजे योग्य व्यक्तीला दान दिले गेले पाहिजे. आता सत्वगुणी दान, रजोगुणी तमोगुणी हे दानाचे प्रकार आपण आता पुढच्या अध्यायात म्हणजे ते समजून घेणार आहोत. मग आता
सत्वगुणी दान हे शास्त्रसंमत दान आहे. म्हणजे तर कारण त्या धनाचा अपव्यय होत नाही. म्हणजे काय की कृष्ण भावनेचा पूर्ण विश्वात प्रचार करण्यासाठी केवळ दान देण्यात येतं ते, आणि त्याच हेतूसाठी ते वापरलं जातं. म्हणजे हे सुपात्र दान आहे किंवा सत्वगुणी दान आहे. आता आत्मसंयम म्हणजे काय की आपण हा गुण सुद्धा गृहस्थाश्रमातल्या लोकांसाठी आहे. तर आत्मसंयम याचा अर्थ काय की गृहस्थाश्रमामध्ये पुरुष पत्नींसोबत राहतात, मग आपल्या इंद्रियांचा उपयोग अनावश्यक मैथुनासाठी होऊ नये ही काळजी घ्यावी. म्हणजे कामजीवन आहे गृहस्थ आश्रमामध्ये, पण त्याला बंधन आहे. म्हणजे कौटुंबिक जीवन जो जगतो पुरुष त्याने केवळ प्रजोत्पादन करण्यासाठीच कामजीवन म्हणजे त्याचं असावं. म्हणजे त्याला संतती नकोय. मग अनावश्यक संतती टाळण्यासाठी मग आजकाल काय होतं की गर्भप्रतिबंधक साधनांचा उपयोग, म्हणजे सगळं निंदनीय आहे या साधनांचा उपयोग. म्हणजे काय की आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी संभोग करणं, म्हणजे हे काय आहे की पशुवत जीवन आहे ना, आहार निद्रा भयमैथून. म्हणजे कामजीवनाचा अनिर्बंध उपयोग आणि त्यानंतर होणारी संतती, त्या मुलांचं दायित्व टाळण्यासाठी अशा साधनांचा उपयोग म्हणजे हे फार निंदनीय आहे. मग हा गुण असुरीच आहे, हा दैवी गुण नाहीये. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या व्यक्तीला प्रगती करायची आहे ना, तर अशा मनुष्याने काय केलं पाहिजे, गृहस्थात गृहस्थाश्रमातलं आपलं जीवन जे आहे म्हणजे कामजीवन ते संयमित ठेवलं पाहिजे. म्हणजे कृष्ण सेवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी मुलांना जन्म दिला जाऊ नये. म्हणजे तो जो काम आहे तो शुद्ध काम असतो कृष्ण भावनेमधले. आपण कृष्णांच्या सेवेसाठी आपण मुलांना जन्म देणं किंवा प्रजोत्पादन करणं, म्हणजे तो जो काम आहे तो म्हणजे स्वतः भगवान आहेत. आपण 10व्या अध्यायामध्ये म्हणजे भगवानांच्या विभूतीमध्ये ते अभ्यासले. तर असे जे म्हणजे हेतू आहेत, तर त्यासाठी म्हणजे प्रजोत्पादन करणं म्हणजे जे आहे तर ते शास्त्रसंमत मानले. म्हणजे कृष्ण भावना भवित अशी मुलं होऊ शकतील, आणि अशा मुलांना म्हणजे असे जे पालक आहेत तर त्यांची ही जबाबदारी की आपले संतान जे आहेत तर त्यांना कृष्ण भावनेमध्ये आणणं. तर अशा पद्धतीचं हे काम जीवन असावं. ह्याला म्हणायचं आत्मसंयम किंवा दम. आता आश्रमामध्ये अजून काय केलं जातं, यज्ञ. आता यज्ञ करण्यासाठी विपुल धन लागतं, आणि मग आता हे सगळं धन जे आहे ते गृहस्थाश्रमातल्या व्यक्तीकडेच असतं. म्हणजे ब्रह्मचर्य वानप्रस्थ संन्यास या आश्रमातल्या जीवनातल्या लोकांच्याकडे, म्हणजे आश्रमातले म्हणजे जे लोक असतात तर त्या जीवनामध्ये त्यांच्याकडे धन फारसं नसतं. मग भिक्षा मागूनच ते निर्वाह करत असतात. म्हणजे तसंच पद्धत आहे. मग आता विविध यज्ञ करण्यासाठी गृहस्थांसाठी त्यासाठी संमती आहे. म्हणजे वेदामध्ये अग्निहोत्र सांगितले. मग आता आजकाल अग्निहोत्र करण्यासाठी म्हणजे ते सगळं खर्चिक काम आहे. यज्ञकुंड आणि हे सगळं करायचं, मग तो वेळ पाहिजे. मग तसे म्हणजे शुद्ध असे पुरोहित पाहिजेत. मग हे काही शक्य नाही आपल्याला आता गृहस्थाश्रमामध्ये. मग आता या युगातलं सर्वोत्तम यज्ञ म्हणजे काय, नाम संकीर्तन यज्ञ. म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचं कीर्तन. म्हणजे हाच आपण यज्ञ करू शकतो कलियुगामध्ये. हा कसा यज्ञ विनामूल्य आहे, कुणीही करू शकतो आणि त्याद्वारे लाभ घेऊ शकतो. म्हणजे दान, आत्मसंयम आणि यज्ञ हे 3 गुण गृहस्थाश्रमासाठी आहेत. मग स्वाध्याय आणि वेदाध्ययन हे गुणासाठी आहेत, तर ब्रह्मचार्यांसाठी. म्हणजे ब्रह्मचार्यांचा स्त्रीशी मुळीच संबंध असू नये. मग ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून आध्यात्मिक ज्ञान आहे तर ते प्राप्त करून त्याद्वारे आचरण आपण करणं म्हणजे ज्ञानाचं अनुशीलन, आणि आपलं मन वेदांचं अध्ययन करण्यामध्ये संलग्न करणं. मग ह्याला म्हणायचं स्वाध्याय यज्ञ. पहा, गुरुग्रही जायचे पूर्वी, उपनयन झालं म्हणजे व्रतबंध आपण ज्याला म्हणतो किंवा उपनयन विधी, की त्यानंतर गुरुगृही पाठवलं जायचं, आणि तिथं गुरूंच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली दोन्ही प्रकारचं शिक्षण मिळायचं. म्हणजे जे उपजीविका किंवा उदरनिर्वाह करण्यासाठीचं साधन गुणविशिष्टानुसार, आणि त्याचबरोबर वेदाध्ययन आणि हे सगळं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान हे मिळायचं गुरुगृही. मग त्यावेळेला पहा कसं होतं की गुरुगृही जाऊन परत आल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये गुरूंच्या परवानगीने म्हणजे प्रवेश केला जायचा, आणि तिथं सुद्धा जे काही यज्ञ दान तप ही आध्यात्मिक कर्म करत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, गुरूंच्या म्हणजे मार्गदर्शनानुसार सगळ्या गोष्टींचं आचरण करत जे काही ज्ञान संपादन केले त्यानुसार, म्हणजे जे काही दार्शनिक ज्ञान संपादन केले तर त्यानुसार जीवन असायचं. पहा, इतकं म्हणजे विशुद्ध असं ते जीवन असायचा, प्रयत्न असायचा. ही आपली वैदिक प्रणाली होती, हे आपलं सनातन धर्म संस्कृती होती. पहा, पण आता कसं झालंय पहा, तुम्ही पाहू शकता की म्हणजे हे जे आहे तर हे सगळं कशासाठी होतं, तर ज्ञान जे आहे संपादन करण्याच्या वयात
ते ज्ञान संपादन करून, आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन करून आपलं मन संयमित करणं, वेदांच्या अध्ययनामध्ये संलग्न करणं, मग हे महत्वाचं होतं त्यावेळेला. म्हणजे अशा पद्धतीचं ते जीवन होतं. आताच्या काळात कॉलेज शाळांमध्ये मुलं जातात, ते काय करतात आपल्या सगळ्यांना आता सांगायला नको. म्हणजे अशा पद्धतीचा सगळा स्वैराचार, तर ही काही आपली संस्कृती नाही आहे. ह्यासाठी स्वाध्याय आणि वेदाध्ययन हे ब्रह्मचर्य म्हणजे जे आहे आश्रम, तर ह्या वयात हे सगळं होणं कसं आवश्यक आहे पहा. की जे पुढच्या आपल्या भावी जे आपलं जीवन असतं, तर त्या सगळ्याची ती काय असते, तर ती एक प्रकारे कसोटीच असते पहा. म्हणजे तिथं जे काही बीज रोवलं जातं ते पुढे सगळं आपल्या कामी येत असतं. तर म्हणजे पहा, हा फरक आपल्याला आधुनिक संस्कृती आणि आता वैदिक संस्कृती यातला हा फरक आणि तफावत किती आहे हे लक्षात येईल पहा. म्हणजे किती उत्तम पद्धतीने ही प्रणाली होती आणि आता आधुनिक संस्कृतीमध्ये काय घडतं हे आपल्याला लक्षात येईल. मग आता तपस्या हे निवृत्त जीवनासाठी, म्हणजे गृहस्थ आश्रमात काही आपण नेहमीच नाही राहायचं. जीवनाचे चार आपण जर भाग केले, तर 25 वर्ष गृहस्थाश्रम, 25 वर्ष ब्रह्मचर्य, 25 वर्ष वानप्रस्थ आणि 25 वर्ष संन्यास धर्म, म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य असेल तर. कलियुगामध्ये 100 वर्ष म्हणजे भरपूर आयुष्य आहे. म्हणजे अल्पायू म्हणजे 100 वर्षापर्यंतच आयुष्य मानलं गेले. मग आता यातलं सुद्धा गृहस्थाश्रमातली कर्तव्य आपली पार पाडून झाल्यानंतर, जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर, शरीर, मन आणि जिव्हेचं आपण तप केलं पाहिजे. मग हीच तपस्या. म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था जी आहे, तर तपस्या करण्याच्या दृष्टीनं म्हणजे वर्णाश्रम धर्म व्यवस्था जी आहे तर ती तिची रचना केली का. आर्जव म्हणजे काय, आता सरळपण, म्हणजे आपल्यामध्ये हा गुण हवा की आपण एखाद्या शत्रूला सुद्धा सत्य आहे ते अगदी म्हणजे सुस्पष्टपणे सांगू शकलो पाहिजे. म्हणजे साधेपणा, म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि मनाचा साधेपणा हे दोन्ही पाहिजे. कारण तरच आपल्याला भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये वेळ देता येईल. ओके. मग आता अहिंसा म्हणजे काय, की मनुष्याने कोणत्याही जीवनाच्या म्हणजे जीव जो आहे तर त्याच्या उत्क्रांतीमध्ये बाधा नाही आणायची. म्हणजे काय, की एखाद्याची हत्या आपण केली, तर त्याचा शरीराची हत्या आपण करू, त्याचा आत्मा नाही मारला जात. मग इंद्रिय तृप्तीसाठी आपण मांसाहार केला, तर एवढी म्हणजे धनधान्य आहे, फळफळावळ सगळं आहे विपुल प्रमाणात, तरी लोक मांसाहार करतात. आपल्याला भगवानांनी सगळं उपलब्ध करून दिले, पण लोक मांसाहार करतात. मग हा जो मांसाहार आहे तो शास्त्रीय दृष्ट्या कसा आहे, तर निषिद्ध मानला गेलाय. म्हणजे ज्यांना कोणाला आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर प्रगती करायची, आध्यात्मिक स्तरावर प्रगती करायची, त्यांनी पशूंची हिंसा करू नये. म्हणजे का, तर याचं कारण आहे, तर त्या जीवाला जेव्हा आपण मारतो, तर त्यावेळेला त्या जीवाचा ज्या विशिष्ट अशा प्रकारच्या शरीरामध्ये आणि विशिष्ट प्रकारच्या योनीमध्ये जो काही कार्यकाल त्याच्या पूर्वकर्मानुसार, पूर्वजन्मातल्या कर्मानुसार ठरवून दिलेला असतो, त्याच्यासाठी अमुक दिवस, अमुक महिने, अमुक वर्षासाठी तो तिथे त्या शरीरात आणि त्या योनीमध्ये जीवन कंठणार असतो. मग त्याला काय होतं, आपण ठार मारल्यामुळे मांसाहार करण्यासाठी आपल्या जिभेचं जे आहे तर ते आपण म्हणू की चोचले पुरवण्यासाठी अशा पद्धतीनं आपण त्याला ठार मारून मांसाहार केल्यामुळे काय होतं, की त्याला पुन्हा दुसऱ्या योनीमध्ये उन्नत होण्यासाठी तो सगळा कालावधी पुन्हा त्याच प्रकारच्या देहात येऊन पूर्ण करून घ्यावा लागतो. म्हणजे काय, की अशा पद्धतीनं आपण एखाद्या जीवाच्या उत्क्रांतीमध्ये प्रतिबंध करतो. मग ही म्हणजे ही जी आहे तर ही काय आहे, हिंसा आहे. मग ही अहिंसा म्हणजे काय, तर अशा पद्धतीने एखाद्या जीवाच्या उत्क्रांतीमध्ये आपण बाधा बनू नये, ही खऱ्या अर्थाने काय आहे, अहिंसा आहे. आणि दुसरी अहिंसा काय भगवानांनी सांगितलेली, की एखाद्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करण्यासाठी जेव्हा आपण ज्ञान देत असतो ना, ती खऱ्या अर्थाने अहिंसा आहे. अन्यथा आपण म्हणजे क्लेशदायक जीवन जगतात, जे बद्ध जीवन जगतात, त्यांना ज्ञानाच्या स्तरापर्यंत जोपर्यंत उन्नत करत नाही तोपर्यंत आपण हिंसाच करतो आहोत पहा. आता सत्य म्हणजे काय, मनुष्यानं वैयक्तिक स्वार्थासाठी सत्याचं विकृतीकरण नाही करायचं. आता हे कसं समजून घ्यायचं, तर वैदिक ग्रंथामध्ये सगळे कठीण म्हणजे असे भाग आणि त्याचे गूढार्थ आहेत. आपल्याला असं समजून घ्यायला सगळं अवघड जातं की नाही. मग आता त्याचं प्रयोजन काय, की आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्याच आश्रयाला गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडूनच वेदांना जाणलं पाहिजे. हीच प्रक्रिया आहे. म्हणजे काय भगवत भक्तीचे विज्ञान आहे. गुरु शिष्य परंपरेतून हे समजू शकतो आपण. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे प्रमाणित गुरु यांच्याकडून आपण श्रवण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपण स्वतःच्या मनानेच त्याच्यावर तर्क करून, बुद्धीनेच विचार करून आपण त्याचा अर्थ लावणे, म्हणजे भगवत गीता जी आहे त्याच्या मूळ आशयाचा अशा पद्धतीनं
तर्काने भाषांतर करणारे म्हणजे मानसिक तर्क आणि बुद्धिमी असे अनेक भाषांतर आहेत त्याच्यावर, 700-800 भाषांतर आहेत, पण त्यांनी मूळ आशयाचा अनर्थच करून टाकला. म्हणजे अशा पद्धतीनं शब्दांचा वास्तविक आशय जो आहे, कृष्णांना जे सांगायचे तेच प्रस्तुत केलं पाहिजे. आणि हे शिक्षण आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुच देऊ शकतात, त्यांच्याकडून प्राप्त केलं पाहिजे. मग ह्याला म्हणायचं सत्यम. मग आता क्रोध नियमन म्हणजे काय, तर आता मनुष्यानं नेहमी सहनशील असलं पाहिजे. म्हणजे क्रोधित एखादा व्यक्ती झाला तर आपलं शरीर दूषित होतं. क्रोध म्हणजे रजोगुणाचं प्रकटीकरण आहे, म्हणजे आपल्या कामवासनेचा परिणाम. म्हणजे आपल्याला ज्या न संपणाऱ्या आसक्ती इच्छा आहेत ना, त्या पूर्ण नाही झाल्या, आपण दुसऱ्या अध्यायात झाले चक्र येते. तर मग क्रोध येतो आपल्याला. मग क्रोधापासून आपण स्वतःला, ज्याला कुणाला आध्यात्मिक स्तरावर उन्नती करायची आहे त्याला दूर ठेवलं पाहिजे. कारण क्रोधातून काय होतं, म्हणजे रजोगुणातून आपण तमोगुणात जातो. तर त्यामुळं क्रोध हे काय करतं, आपल्या पतनास कारणीभूत ठरतं. म्हणून आपण इतरांमध्ये दोष नाही पाहायचे, किंवा विनाकारण म्हणजे एखाद्याची म्हणजे चूक आहे तर त्याला ती सांगायची नाही, तर आपण ती साधना म्हणून समजून घ्यायची. आणि आपल्यामध्ये असे तर दोष नाही आहेत ना, असा विचार आपण करायचा. म्हणजे आध्यात्मिक जीवनात जो प्रगती करू इच्छितो त्या साधकांनी काय केलं पाहिजे, स्वतः असं विनयशील राहिलं पाहिजे, अत्यंत सहनशील राहिलं पाहिजे. म्हणजे तृणादिपी सुनिचेन, म्हणजे इतकं सहनशील गवताच्या पात्यासारखं. आणि त्याचबरोबर दृढ निश्चयी असलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे, ते प्रयत्न करतोय आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे, मग ते करत असताना अपयश येईल, नामजप करतोय रोजच होताना आपल्याला अपयश येईल, एखाद दिवशी आपला कमी होईल, मग दृढ निश्चयाने म्हणजे वैफल्यग्रस्त न होता, न खचता, आपण खिन्न न होता धैर्याने प्रगती केली पाहिजे. म्हणजे आपण सातत्य राखलं पाहिजे. कठोर तपस्या ही आपण अशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. मग क्षमावान असलं पाहिजे आपण. म्हणजे क्षत्रियांनी म्हणजे दुर्बल जे लोक आहेत तर त्यांना म्हणजे जे रक्षण देण्यासाठी क्षत्रियांनी बलशाली असलं पाहिजे. हा, मग तिथे त्यांनी अहिंसक म्हणजे जे आहे तसं कधीच दाखवू नये. जिथे हिंसेची आवश्यकता आहे तिथे हिंसा करायला त्यांनी तत्पर असलं पाहिजे. शास्त्रामध्ये हे सगळं सांगितलं गेलंय बरं का. आणि मग जिथे आता शत्रू जे आहेत तर त्यांचं दमन करू म्हणजे एखादा शत्रू जो आहे तर त्याचं दमन करू शकत असेल म्हणजे, तर तो विशिष्ट परिस्थितीमध्ये क्षमावान होऊ शकतो. म्हणजे लहान सहान अपराधांना आपण क्षमा करायची, तिथे तलवार कडून युद्ध नाही करायला जायचं. म्हणजे कशा पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन सगळं शास्त्रामध्ये आहे पहा. जिथं आवश्यकता आहे तिथेच हिंसा करायची. आणि हे सगळे जे गुण आहेत तर ते एका क्षत्रियासाठी आवश्यक आहे. मग आता जिथे आवश्यकता नाही तिथे म्हणजे त्याला धाक दाखवून किंवा शब्दांनी, म्हणजे शब्द हे पण अस्त्र आहे एक प्रकारे, हो की नाही. म्हणजे प्रत्येक वेळी काही तलवारच काढली पाहिजे असं नाहीये. तर अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करून आणि कठोर होऊन, म्हणजे वैष्णव जो असतो तो कधी कधी वज्रासारखा कठोर पण होतो आणि कधी कधी गुलाबाच्या फुलासारखा कोमल पण असतो. असा वैष्णव असतो भगवत भक्त. तर त्या दृष्टीनं विशिष्ट परिस्थितीमध्ये क्षमा करून लहान सहान अपराधांना त्यांना म्हणजे मार्गदर्शन करायचं अशा व्यक्तींना. तर अशा पद्धतीचं आचरण क्षत्रियाचं एक असावं का. मग शौचम म्हणजे काय, की मन शरीर आणि व्यवहार यांचं पावित्र्य पाहिजे. म्हणजे व्यापारामध्ये काळाबाजार करू नये वैश्य वर्णाच्या लोकांनी. नातीमानता म्हणजे काय, की कुठल्याही वर्णाचा व्यक्ती असतो मानाची अपेक्षा ठेवू नये. म्हणजे शूद्र वर्णातले जे लोक आहेत त्यांनी उच्च वर्णाच्या लोकांचा सन्मान करावा, आणि उच्च वर्णातल्या लोकांनी गर्विष्ठ होऊन जाऊ नये. तर हे आपल्या श्रेणीनुसार राहावं. म्हणजे हे जे आहे तर हे म्हणजे काय, की आपलं जे आहे तर हे म्हणजे पावित्र्य जे आहे प्रत्येक वर्णानुसार मन वाणी आपली किंवा आपलं शरीर आणि व्यवहार या सगळ्यांचं राखायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हे 26 गुण आहेत. आणि हे विविध वर्ण आणि आश्रमानुसार ह्या गुणांचं अनुशीलन करणं आवश्यक आहे. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली आलं पाहिजे. आणि या गुणांचा अभ्यासाद्वारे विकास आपण हळूहळू जेव्हा करतो तेव्हा आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आपण उन्नत होऊ शकतो. आता पुढे जाऊ. हे सगळे दैवी गुण आहेत. आता आपण आसुरी गुण कुठले ते समजून घेऊ. हा, मग त्याची पुढचा श्लोक. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या
लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आसुरी लोक जे आहेत ते नियमांचं पालन करत नाहीत आणि त्यामुळे ते धार्मिकतेचा आणि आध्यात्मिक विकासाचा देखावाच करतात. तशीच त्यांची इच्छा असते. मग आपल्याकडे शैक्षणिक पात्रता आणि संपत्ती जी असते तर त्याचा त्यांना अभिमान असतो. पहा, दंभो दर्पो अभिमानश्च म्हटले. आणि इतरांनी आपली पूजा करावी, मान सन्मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. वस्तुतः ते मान देण्यायोग्य नसतात बरं का. म्हणजे असे असतात आसुरी लोक आणि ते थोड्याशा कारणावरून क्रोधित काय होतात. आणि आपण काय बोलतोय हे सुद्धा त्यांना कळत नाही. म्हणजे कठोरपणे बोलणारे असतात. काय करावं काय करू नये हे पण त्यांना नाही कळत. आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या भावनेनुसार काहीही करतात ते. कोणतंही प्रमाण ते मानत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीचे आसुरी लोक असतात. म्हणजे मातेच्या उदरात असल्यापासून त्यांचे आसुरी गुण त्यांनी धारण केलेले असतात बरं का. आणि वय जसं वाढेल तशी ही अशुभ लक्षणं प्रकट होतात. म्हणजे दुर्योधन जो होता त्याच्या जन्माच्या वेळेला अशा पद्धतीने अशुभ लक्षणं प्रगट झाली. म्हणजे आणि मग जेव्हा दुर्योधन आहे तर जन्मानंतर त्याची वाढ होत गेली तसे त्याचे सगळे असे अशुभ गुणच प्रकट होत गेले. पहा, म्हणजे हे आसुरी प्रवृत्तीचे लोक असे इथे चित्रात दाखवले. पहा, आता चित्रात काय दाखवले ते आपण पाहूया. की हा जो हत्ती आहे पहा, तर हा जो आहे तर तो काय करतोय, तर ह्या सगळ्या लोकांवर हा धावून जातोय. म्हणजे हत्तीमध्ये बल असतं. मग तो काय करतो, आपल्या बलाविषयी त्याला अभिमान असतो आणि उन्मत्तपणे हत्ती जेव्हा म्हणजे काय होतो, क्रोधित होतो, तेव्हा तो काय करतो, सगळे वृक्ष जे आहेत तर ते उपटून टाकतो. हो की नाही, लोकांच्या अंगावर म्हणजे धावून गेल्यासारखं. म्हणजे असा शक्तीने उन्मत्त झालेला हत्ती जसा असतो तर तशा पद्धतीचं जे असतात तर हे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. नेक्स्ट. हा. हरे कृष्णा. दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता मा शुचा संपदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता नको करूस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की दैवी गुण जे आहेत ना तर ते मोक्षदायक म्हणजे शुभदायी आहेत आणि आसुरी गुण बंधनाला कारणीभूत ठरणारे. म्हणजे काय की कृष्ण जे आहेत तर ते आता जे अर्जुनाला म्हणतात की तू चिंता नको करू, तू दैवी गुणांचा जन्मलेला आहेस. म्हणजे काय की युद्धामध्ये माझ्या गुरूंना मारू की नको हा सारासार जो व्यक्ती विचार करतो तो दैवी गुणांमध्येच आहे. मग आता दैवी गुण मोक्षाला नेणारे असतात. म्हणजे युद्धामध्ये लढणं हे क्षत्रियांनी म्हणजे किंवा क्षत्रियांनी बाण सोडणं तर हे त्याचं काय आहे, कर्तव्य कर्म आहे. आणि हे त्याचं जे आहे तर हा त्याच्यामधला दैवी गुण आहे. म्हणजे हे त्याचं कर्म त्याला मोक्षाला नेणार आहे. पण क्षत्रियांनी युद्धामध्ये न लढणं मग हे असुरी कृत्य होईल. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की म्हणजे तू जो आहे तर तू चिंता करू नको, तर तू दैवी गुणांसह जन्मलेला आहे. म्हणजे अर्जुनामध्ये सगळे दैवी गुण आहेत, तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहे. पहा, तर हा भाग आपण इथे समजून घेऊया. तर हे सगळं जे आहे तर हे सगळं कृष्ण का सांगतायत अर्जुनाला, तर आपण समजून घेऊया की युद्धात त्यानं भाग घेणं हे काही आसुरी वृत्तीचं लक्षण नव्हतं. आणि त्याने साधक बाधक सगळा विचार केला होता. म्हणजे मोठ्या मोठ्या जे आपले भीष्म द्रोण किंवा असे सन्माननीय व्यक्ती आहेत तर त्यांची हत्या करावी की नको हे सगळा विचार त्यानं केला होता. म्हणजे क्रोध, खोटी प्रतिष्ठा, कठोरपणा अशा कुठल्याही गोष्टीच्या तो आहारी नव्हता गेला. म्हणजे मग आता असा जो व्यक्ती आहे तर त्यांनी शत्रूवर बाण सोडणं हेच दैवी समजलं जातं. म्हणजे कर्तव्यापासून जर परावृत्त झालं तर ते आसुरी होईल. म्हणून मग अर्जुनाने काही म्हणजे इथं काही कुठलाही अर्जुनाने शोक किंवा विलाप करायचं कारण नाही. म्हणून कृष्ण काय सांगतात की तू काय कर, युद्ध कर, युद्धासाठी सज्ज हो. कारण जो कोणी वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन करतो तर तो नेहमी दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. मग तसा अर्जुन पात्र आहे. आणि म्हणून कृष्ण म्हणतात की तू चिंता करू नकोस, तू दैवी गुणामध्ये जन्मला आहेस. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि असुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणाचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. आता दैवी आणि आसुरी गुणांचं वर्णन थोडक्यात कृष्णाने सांगितलं. म्हणजे आता त्यांचं जे आहे सखोल वर्णन भगवान करतात. म्हणजे दैवी गुणांसह जन्माला आलेले लोक संयमित जीवन जगतात. म्हणजे ते साधू, गुरु, शास्त्र यांच्या आदर्शानुसार आचरण करतात. म्हणजे प्रमाणित शास्त्रानुसार आपण कर्तव्य केली पाहिजेत.
शास्त्रसंमत कर्म केलं पाहिजे, मग ही दैवी वृत्ती. म्हणजे आपण कर्तव्याचरण करताना आपण शास्त्रसंमत ते केलं पाहिजे. मग आता शास्त्रसंमत नियामक तत्वांचं पालन न करता स्वतःच्याच मनाने इच्छेने कसंही कोणतंही कर्म जो करतो तो आसुरी प्रवृत्तीचा व्यक्ती. मग आता शास्त्रसंमत नियामक तत्वांचं पालन करणं हाच एक निकष आहे पहा इथं. म्हणजे वेदामध्ये काय सांगितलं पहा, देव आणि दानव हे दोघं पण प्रजापतींपासून आपण पाहिलं, प्रजापती जे आहेत तर ते त्यांच्यापासून हे सगळं निर्माण झालं. तर मग आता ह्या दोघांमधला फरक काय आहे की एक वर्ग आहे तो काय करतोय, शास्त्रसंमत किंवा वेदसंमत आदेशांचं पालन करतोय, ते म्हणजे देव. आणि दानव किंवा राक्षस काय आहे, तर ते शास्त्रसंमत आदेशांचं पालन करत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने जे त्यांच्यामध्ये फरक आहे तो. म्हणजे कश्यप मुनींपासूनच हे सगळे निर्माण झाले. कश्यप प्रजापतींपासून. पण इथे फरक काय आहे की एक शास्त्रसंमत आचरण करतात आणि एक शास्त्रसंमत आचरण करत नाहीत. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाईड. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान् विदुरासुरः न शौचं नापि चाचारः न सत्यं तेषु विद्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर त्या लोकांना, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना तर शास्त्रसंमत विधिविधानांचं पालन करायचंय हे काही माहितीच नसतं. म्हणजे त्या संस्कृतीचा स्वीकार ते करतच नाहीत. मग आता त्यामुळं ते शास्त्रसंमत नियमांचं पालन करण्यामध्ये पण त्यांना रस नसतो किंवा ते जाणत पण नाहीत. आणि त्यांच्यापैकी काही जणांनी जाणलं तरी नियमांचं पालन करण्याची त्यांची प्रवृत्ती पण नसते. म्हणजे श्रद्धा पण नसते भगवान यांच्यावर आणि विश्वासही नसतो. फक्त भगवान यांची ऐश्वर्य उपभोगत असतात ते. मग वैदिक आदेशानुसार कर्म करायची त्यांची इच्छा पण नसते. म्हणजे असं अंतर्बाह्य काही सूचीच म्हणजे नसते, स्वच्छताच काही नाही. म्हणजे आंतरिक सूचीविषयी आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे. आणि बाह्य सूची म्हणजे निदान स्नान, दंत धावन, म्हणजे असं आपण जे आहे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करणं. तर या बाबतीत आपण म्हणजे शरीराची स्वच्छता बाळगली पाहिजे. मग हे सुद्धा आसुरी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पालन करण्याची रुची नसते पहा. मग अशा पद्धतीनं जे आचरण असतं तर ते आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं असतं. म्हणजे इथे चित्रात पहा, मद्य, मदिरा, मदिराक्षी सगळं काही म्हणजे तर अशा पद्धतीचं ते वर्तन आहे. शुचिर्भूतपणा, सदाचार किंवा सत्य काहीही त्यांच्यामध्ये आढळत नाही पहा. मग असे जे आसुरी जे लोक असतात ते शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करत नाहीत आणि त्यामुळे समाजामध्ये काय होतं, असमतोल होतं पहा. म्हणजे कोणत्याही म्हणजे ग्रंथात आपण पाहिलं म्हणजे किंवा मनुसंहितेत सुद्धा सांगण्यात आलंय की म्हणजे जे आपल्या समाजामध्ये आपलं कसं आचरण असलं पाहिजे तर ते सगळं वर्णन केलेलं आहे. तर त्यामुळे जगाच्या सामाजिक परिस्थितीमध्ये जर सुधारणा व्हायची असेल तर आपल्याला शास्त्रसंमत आचरण करणं आवश्यक आहे पहा. म्हणजे हे सामाजिक आचरण जे आहे तर हे योग्य आचरण कधी होईल तर आपण शास्त्रसंमत आचरण करू, स्त्रियांचा योग्य सन्मान करू, स्त्रीला म्हणजे कौमार्य अवस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत रक्षण दिलं गेलं पाहिजे. कौमार्य अवस्थेत पित्याने, त्यानंतर यौवनावस्थेत पतीने, वृद्धावस्थेत पुत्रांनी रक्षण दिलं पाहिजे. तर हे मनुसंहितेप्रमाणे योग्य आचरण आहे. मग आधुनिक शिक्षण व्यवस्थेने मग काय केलंय, स्त्रीची कृत्रिम भ्रामक प्रतिमा निर्माण केली आणि सगळंच बदललंय पहा. म्हणजे असं सगळं झालंय. म्हणजे काल्पनिकच झालेत आता विवाह अवस्था म्हणजे किंवा विवाह पद्धती जी आहे तर तिथे सुद्धा आपण पाहतो लिव्ह इन रिलेशनशिप किंवा अशा गोष्टी. म्हणजे ही सगळी आधुनिकता काय करते तर आपली नीतिमूल्य जी आहे तर ती एक प्रकारे ढासळतात. म्हणजे ही आसुरी प्रवृत्ती आहे. शास्त्राच्या विधिविधानांचं पालन न करण्याचा परिणाम म्हणजे समाजाची बनलेली ही परिस्थिती आहे पहा. इथं सुचिरभूतपणा, सदाचार, सत्य काही आढळत नाही पहा. म्हणजे अशा पद्धतीनं आधुनिक संस्कृतीकडे आपण पाहू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा मग त्याची पुढची. असत्यम् अप्रतिष्ठं ते जगद आहुरनीश्वरम् अस्परस्पर संभूतं किं मन्यत् कामहेतुकम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान असतात माताजी. खूप खूप धन्यवाद दोन्ही हरे कृष्ण माताजींचं. माताजी. खूप छान वाचन पठण.
तर आता आपण समजून घेऊया की असुरी प्रवृत्तीचे लोक काय म्हणतात की हे जग आहे, सृष्टीची निर्मिती आहे ते अचानक झाली क्रिया प्रतिक्रियामुळे, आणि ह्या जगाच्या पाठीवर परमेश्वर वगैरे काही नाहीये. आणि त्यामुळे परमात्मा नावाच्या भगवान यांच्या रूपाचा अस्तित्वाचा पण ते स्वीकार करत नाही. ते विश्व म्हणजे अज्ञानाचा गोळा आहे, आणि मग काही जण म्हणतात शून्य आहे, आणि अशा पद्धतीने ते निर्माण झालं. आणि मग त्यांचं कसं असतं विचार करण्याची पद्धती की मुलाचा जन्म कसा स्त्री पुरुष यांच्या संभोगाने होतो, मग तसं ते जग आहे ते उत्पन्न झाले आणि ते आत्मतत्व विरहित आहे. म्हणजे असं काही नाही, ते मैथुनाच्या इच्छेमुळे जग निर्माण झालं आणि कामाखेरीज तिथं दुसरं काही कारण नाही. पण त्यांना हे समजतच नाही की भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्वतः सांगतात, मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचर, माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्य करत असते. कशासाठी या प्रकृतीची निर्मिती केली गेली, तर आपल्यासारख्या बद्ध जीवांना आपण उदरनिर्वाह करून आपल्या शरीराची आवश्यकता पूर्ण करून आपण इथे भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवान यांची आपण भगवत धामाची प्राप्ती करावी. तर ह्यासाठी ही जी सृष्टी आहे ही निर्माण केली झाली. पण श्रीकृष्णांच्या वचनावरच त्यांना श्रद्धा नसते, विश्वास नसते, आणि ते एका शास्त्रा म्हणजे एकच शास्त्र म्हणजे असं शास्त्राचा एकच प्रमाणभूत असा अर्थ त्यांना मान्य नसतो. त्यांचं शास्त्र सतत बदलत असतं. म्हणजे पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, मग आता कलर टीव्ही आला, मग आता फ्लॅट स्क्रीन आली, म्हणजे असं सतत त्यांचं सगळं बदलत असतं शास्त्रांचे सिद्धांत. पण एकच शास्त्राचा प्रमाणभूत असा सिद्धांत नसतो. मग हे सगळं आपल्याला कुठे पाहायला मिळतं, वैदिक ज्ञानामध्ये पाहायला मिळतं. ते म्हणजे जे काही आहे ते भगवान यांच्या श्रीमुखातून आलेले आज्ञा आहेत, आणि जे आहेत ते दोषरहित असे सिद्धांत आहेत पहा. पण ह्या सगळ्या लोकांना ते मान्य नसतं. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. 16.9 अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी असुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग आता जगाचा विनाश करण्यासाठीच असुरी लोकांचे म्हणजे जे असे लोक असतात तर ते सगळे असेच कर्मामध्ये रत झालेले असतात. म्हणजे असुरी लोक पहिल्यांदा अल्पबुद्धी असतात. मग आता परमेश्वराचे म्हणजे अस्तित्वाची कल्पना पण म्हणजे ते मान्य करत नाहीत. मग असे जे भौतिक लोक आहेत त्यांना वाटतं आपण फार प्रगती केली आहे बरं का. आणि मग असे जे लोक आहेत ना, भगवद्गीतेनुसार खरं तर ते आपण अज्ञानी आणि विचार शून्यच म्हणूया त्यांना. भौतिक जगातला अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात ते, आणि मग इंद्रिय तृप्तीसाठी नवीन नवीन शोध लावतात आणि त्या साधनांचा शोध म्हणजे घेण्यातच ते मग्न असतात. आणि असे शोध आपण पाहतो वेगवेगळे, म्हणजे अगदी कार पासून आता आपण इलेक्ट्रिक कार पर्यंत आलो, हो की नाही, म्हणजे किंवा विमानांपर्यंत आलो. म्हणजे अशा सगळ्या, किंवा मोबाईल सारख्या सुविधा, म्हणजे हे काय आहे, विविध भौतिक उपभोग घेणाऱ्या साधनांचा इंद्रिय तृप्तीसाठी नवीन नवीन शोध लावले. मग अशा पद्धतीचे भौतिक शोध लावणं म्हणजे मानव समाजाची प्रगती झाली असं त्यांना वाटतं. पण ही खरं तर प्रगती नाही, ही अधोगती आहे, हो की नाही. म्हणजे लोक काय पशुवत बनत चालले आणि इतर लोकांविषयी अधिक अधिक क्रूर हिंसक होत चालले, एकमेकांशी कसं प्रेमपूर्ण व्यवहार हे तर जाणत नाहीत. पशुहिंसा करतात आता वेगवेगळ्या साधनं जे आहेत त्यांची निर्मितीसाठी, म्हणजे लेदरचे बेल्ट झाले पासून लेदरचे शूज, म्हणजे अशा किती गोष्टी आपल्याला सांगता येतील आधुनिक जगतातल्या. म्हणजे प्राणी मात्रांचा विनाश होणारा असं हे संशोधन असतं. अशा पद्धतीचं म्हणजे त्यांना प्रगती ते करत असतात अशा संशोधनात. आणि मग आता संहारक गोष्टी निर्माण करतात पहा. आता तसं घडलंच आहे परिस्थिती पहा. आण्विक शस्त्रास्त्र संशोधनाची पूर्वसूचना सुद्धा दिली जाते, करार केला जातो. आणि मग आता जे संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रास्त्रामध्ये ज्यांची प्रगती आहे तर त्यांचा फार गर्व असतो. पण आता आपण पाहिलं युक्रेन रशियाचं युद्ध पाहिलं, आणि आता सुद्धा आपल्या जगतामध्ये अशी परिस्थिती आहे की कधी म्हणजे असं युद्ध कोणत्याही क्षणी होऊ शकतं, अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे. मग ही आण्विक स्फोटक आहेत ती काही आपल्याला प्रगती नाही देऊ शकणार. म्हणजे शस्त्र ही केवळ जगाच्या विनाशार्थच निर्माण केलेली असतात पहा. म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करतात, मानव समाजामध्ये शस्त्रास्त्रांचा वेगवेगळे आण्विक बॉम्ब आणि ह्याचा सगळा शोध लावतात, आधुनिक आण्विक तंत्रज्ञानाचा शोध लावतात. मग ही शस्त्रास्त्र काही समाजामध्ये सुख आणि समृद्धी, मानसिक शांती, भरभराट नाही देऊ शकणार. इथं फक्त विनाशच ओढवेल. त्यामुळे म्हणजे जगाचा विनाश करण्यासाठी जे काही लागतं ते निर्माण करण्यामध्येच आसुरी लोक जे आहेत ते गुंतलेले असतात, अशा उग्र कर्मामध्ये म्हटले. कारण त्याचा ना त्यांना स्वतःला उपयोग असतो ना,
जगाला उपयोग असतो. म्हणजे असुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात, तमोगुणी. तमोगुणातले लोक कसे असतात, त्यांचा ना स्वतःला म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या कल्याणासाठी ते काही करतात ना जगाच्या कल्याणासाठी, म्हणजे ते विनाशकारी, म्हणजे असं जे असतं विनाशकारी कार्य असंच त्यांच्याकडून हितकारी असं उग्र क्रमामध्येच ते संलग्न असतात. मग आता आपण ही सद्य परिस्थिती पाहतो कशा पद्धतीनं आहे. तर हे सगळं कशाचं लक्षण आहे, तर अशा असुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे. पहा आता पुढे जाऊ आपण. हा होतं. हरे कृष्ण. 16.10 कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव असुचीभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. 16:11-12 इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत तो अमर्यादित चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशाने बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्य मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आसुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात, त्यांच्या कामापासून कधी तृप्तच होत नाहीत. विषय भोगासाठी सतत म्हणजे कधी तृप्त न होणाऱ्या इच्छा एकापेक्षा एक, म्हणजे त्याला म्हणजे मर्यादाच नाही. आणि मोहामुळे अशी ती कर्म करतच राहतात आणि मग सदैव चिंताक्रांत असतात, म्हणजे अशा गोष्टी करत असतात. त्यामुळे चुकीच्या दिशेने आपण जातोय हे त्यांना माहित, म्हणजे जे आहे तर हे त्यांना माहितीच नसतं, त्याविषयी ज्ञान पण नसतं आणि सांगता पण येत नाही त्यांना. मग असे जे आसुरी लोक असतात ते म्हणजे स्वतः निर्मिती एखाद्या परमेश्वराची निर्मिती पण करतील, स्वनिर्मित मंत्राचं उच्चारण पण करायला सांगतील. आपण आता कलियुगात पाहतो लैंगिक भोग आणि धनसंचय या दोनच गोष्टीकडे ते अधिकाधिक आकर्षित होतात. मग आसुरी लोक कसे असतात, मदिरा, मदिराक्षी, द्यूत आणि मांसाहार इथे चित्रात दाखवले, म्हणजे 4 नियामक तत्वांचं पालन न करण्याकडे त्यांचा कल असतो, की जे शास्त्रसंमत आचरण म्हणजे जे आहे तर ते करत नाहीत. तर शास्त्रांच्या विरुद्ध किंवा शास्त्रांनी जे निषिद्ध सांगितले तसं त्यांचं आकर्षण असतं. त्यामुळे ह्यांच्या सगळ्या सवयी अशा कशा असतात, तर अशुचिर्भूत म्हणजे काय, की अशुचिर्भूत म्हणजे काय, की अस्वच्छता म्हणजे काय, आपली शरीराची ती तपस्या आहे ना, शुद्धी असणं, शरीराचं पावित्र्य असणं, तर यांच्या सगळ्या सवयी ज्या आहेत तर त्या अशुचिर्भूत अशा असतात. म्हणजे मदिरा सेवन किंवा आपले हे काय आहे, तर हे आपल्या शरीराचं पावित्र्य नष्ट करतं. किंवा मदिराक्षी म्हणजे स्त्रीशी संभोग, अनैतिक संभोग जर हे आहे, ते आपल्या ही योनीची स्वच्छता तर आहे, त्याबरोबर तपस्या पण आहे. मग हे सगळं किंवा मांसाहार आपल्या शरीराची काय आहे, म्हणजे तर शरीराची शुद्धी म्हणजे जे आहे तर ती आपण जे काही भगवान यांना अर्पण केलेलं अन्न आहे ते ग्रहण करूनच आपल्या शरीराची शुद्धी जी आहे तर ती होऊ शकते. मांसाहार म्हणजे काय, आपण प्राण्याच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणतो आणि त्याचबरोबर आपण काय करतोय, आपली करुणा आणि दया जी आहे तर ती संपुष्टात येते. म्हणजे अशा पद्धतीचं जे वर्तन आहे किंवा अवैध मार्गाने अर्थार्जन म्हणजे द्यूत किंवा अशा पद्धतीचे म्हणजे गोष्टी, तर ह्यामुळं अभिमान आणि खोट्या प्रतिष्ठेने उन्मत्त होऊन हे काय करतात, तर वेदांशी असंमत असं वर्तन करतात. तथाकथित धर्म असं सगळं कृत्रिम सगळं निर्माण करतात. त्यांना मान सन्मान मिळवण्यासाठी खोटेपणा करतात असे लोक असतात हे सगळे. मग हे वस्तुतः नरकाच्या दिशेने म्हणजे जात असतात, पण त्यांना वाटतं आपण प्रगती करतो. आणि मग आता इंद्रिय तृप्ती करणं हीच मानवी संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असं त्यांना वाटतं अशा लोकांना. इंद्रिय भोग हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि असं वाटून ते म्हणजे त्या पद्धतीनंच त्यांच्या इंद्रिय तृप्तीचीच कर्म सुरू राहतात. मग त्यामुळं त्यांना मनुष्याला आपल्या कर्मानुसार जन्म प्राप्त होतो किंवा आपलं पूर्वकर्माचं संचित म्हणून आपल्याला हे सगळं मिळालंय असं काही गोष्टीवर विश्वासच नसतो. म्हणजे आपल्या आखलेल्या योजनांना त्यांच्या कधी अंतच नसतो, इतक्या न संपणाऱ्या इच्छा योजनामधून योजना आखत असतात आणि त्या काही पूर्ण होतात असं नाही. सगळ्या मासुरी मनोवृत्तीचे लोक काय करतात, मग आता याचं उदाहरण आपण घेऊया. म्हणजे मृत्यूच्या वेळी सुद्धा एखादा व्यक्ती वैद्याला म्हणतो, अजून जरा 4 वर्ष माझं आयुष्य वाढलं तर बरं होईल, माझं अजून योजना पूर्ण नाही झाल्या, अजून मला मोठा बंगला बांधायचा आहे, माझ्या लेकीचं लग्न करायचंय, असं काय ते असतं. मग हे सगळं आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचा विचार असतात. म्हणजे एखाद्यानं हे जाणलं पाहिजे, म्हणजे किती मूर्ख पणा असतो हा, की वैद्य आपलं आयुष्य नाही वाढवू शकणार. मृत्यूची सूचना आली की मनुष्याच्या इच्छेचा नाही विचार होते, तो प्रकृतीचा तो नियम आहे त्यानुसार काय होतो, तर त्या व्यक्तीला जितकं काही भोग ठरवून दिलाय त्या देहामध्ये
त्या जीवात्म्याला त्यापेक्षा एक क्षणभर पण तिथं त्याला अधिक काळ ठेवलं जात नाही. मग हे सगळं न जाणता, परमेश्वरावर विश्वास न ठेवता, अंतर्यामी परमात्म्यावर विश्वास त्याला बिलकुल न ठेवता, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी तो अशी अनेक पापकर्म करत राहतो. पण तरीही हृदयात आपल्या साक्षी कोण आहेत? भगवान आहेत पहा. पण हे जे आहे तर हे सगळं त्याला अज्ञान असतं, आणि त्यामुळं काय करतो म्हणजे अशा पद्धतीचे जे आसुरी लोक असतात, तर ते इंद्रिय तृप्तीसाठी अशा सगळ्या प्रकारच्या आपण वर्णन केलं अशा पद्धतीचं धनसंचय करत असतात, म्हणजे वेगवेगळ्या अवैध मार्गाने. साम दाम दंड भेद, मग हे सगळं जे आहे तर ही सगळी पापकर्मच घडतात. मग ह्या क्रियांचं निरीक्षण करणारे भगवान असतात. म्हणजे एका झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत, मग फळ चाकणारा पक्षी म्हणजे जीवात्मा, तो जो सुख दुःख रूपी फळ भोगतो, आणि दुसरा पक्षी साक्षी म्हणजे कोण आहेत? तर परमात्मा म्हणजे भगवान आहेत. पण ज्या व्यक्तीला वेदांचं ज्ञान नाहीये, वेदावर त्याची श्रद्धाही नाही, मग तो काही परिणामांचा विचारच नाही करत, आणि तो इंद्रिय तृप्तीच करत राहतो. मग ह्याला काय म्हटलंय? स्वेच्छाचार असं म्हटलंय. मग असंच जीवन तो जगतो. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची. हरे कृष्ण. हा, वाचली अं, मी. हरे कृष्ण. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोगता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी तर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पहा, हे कसे असतात, संपत्ती जी आहे तर इतकी संपत्ती आहे की मी अजून संपत्ती मिळवेल, असा विचार. मग असा रावण होता. रावणाने काय केलं? त्रिलोकामध्ये सगळीकडे त्याला राज्य हवं होतं. म्हणजे त्याची नुसती पापणी जरी हल्ली आणि भुवई जरी उंचावली तरी म्हणजे इंद्र आणि हे सगळे जे देवदेवता आहेत तर ते थरथर कापत असत. म्हणजे रावणाने काय केलं होतं? त्रिलोकामध्ये सगळं राज्य मिळवलं होतं, आणि त्याच्याकडे देवदेवता सगळे सेवेला असायचे. म्हणजे त्याच्या किचन मध्ये सेवा द्यायचे, सगळं त्याच्या महालात सेवा द्यायचे, असं त्यावेळेला सगळ्यांना म्हणजे त्यांनी अगदी हैराण करून सोडलं होतं. असं पद्धतीचं रावणाचं कृत्य होतं पहा. मग आता धन जे आहे तर ते म्हणजे इतकं माझ्याकडे असेल तर भविष्यात अजून वाढेल असा तो विचार करतो. म्हणजे संपत्ती जो आहे तर त्याचा म्हणजे त्याला काय असतो? तर स्वार्थ असतो. मग हा माझा शत्रू आहे, मी त्याला मारलं, आता माझे इतर शत्रूही मारले जाते, म्हणजे मीच सगळ्यांचा ईश्वर आहे, म्हणजे मीच सर्वश्रेष्ठ आहे. मग हे रावणामध्ये होतं पहा. मग तो त्यांनी काय केलं? तर अशा पद्धतीने सीतामय्या जे आहेत तर त्यांचं अपहरण करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला पहा. म्हणजे हे जे लोक असतात ते कुठल्याही घराला जातात आणि कसल्याही प्रकारचं कार्य करतात. म्हणजे मीच भोगता आहे, मीच ईश्वर आहे, ही जी वृत्ती असते तर त्यानुसार कुठलेही कुकर्म करतात. मग त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि सीतामय्यांचं अपहरण केलं. म्हणजे अशा पद्धतीनं तो आतातही होता, म्हणजे त्याला दंडित केलं भगवान श्रीरामचंद्रांनी. पण अशा पद्धतीचं उदाहरण म्हणजे ब्राह्मण. मग आता मी वैभवशाली, माझे नातलग आणि मीच धनाढ्य मनुष्य आहे असं वाटतं. म्हणजे हा जो कंस आहे तर कसा होता पहा. जेव्हा वासुदेव आणि देवकी यांना त्यांचा विवाह झाला तेव्हा तो रथातून त्यांना घेऊन निघाला होता. मग आकाशवाणी झाली की कंसा इतका आनंदी होऊन जाऊ नकोस, या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. मग त्यावेळेला काय झालं? त्यानं ताबडतोब तलवार उपसली आणि देवकी मातेचे केस धरले पाय त्या चित्रात पहा. म्हणजे काय की आसुरी प्रवृत्तीचे लोक मग त्यावेळेला हे माझे नातलग आहेत तसं काही विचार करत नाही, मी परिपूर्ण बलवान सुखी असलं पाहिजे. मग माझ्या ह्या म्हणजे स्थानामध्ये जे काही म्हणजे बाधा येते तर त्या त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी दूर करेन पहा, ही वृत्ती असते. मग बहिणी, आपली बहीण आहे किंवा भगिनी आहे तर तिचाही विचार केला नाही, लगेच तलवार उपसली पहा त्यांनी. मग वासुदेवांनी, चतुराईंनी त्यांना शांत केलं आणि सांगितलं, आता काही आम्हाला पुत्र नाहीये, जेव्हा पुत्र होईल तेव्हा मी तुम्हाला आणून देईन. अशा पद्धतीने वासुदेवांनी चतुराई केली. म्हणजे काय की असुरी प्रवृत्तीचे लोक जे असतात ते असे असतात पहा, की माझ्या आजूबाजूला वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे, माझ्यासारखा बलवान कोणी नाही पाहिजे, म्हणजे सुखी किंवा इतर कुणीही नाही असं त्यांना वाटतं. म्हणजे मीच काय जे असेल ते यज्ञ करेन, दान करेन, मौज मजा करेन, म्हणजे असं. म्हणजे एकापेक्षा एक ज्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत तर त्यांनी तो
जो असतो तो प्रभावित झालेला असतो आणि त्यामुळं जे काही आहे त्याच्यामध्ये मी सर्वश्रेष्ठ असेल अशी त्याची वृत्ती असते. मग असे जे असतात ते असुरी लोक असतात आणि ते तसे का असतात तर ते अज्ञानी असतात. म्हणजे अज्ञानामुळे मोहग्रस्त झालेले असतात. म्हणजे शिशुपाल त्याचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला जे मिळालेलं जे वैभव आहे किंवा जे काही धन आहे किंवा जे काही सत्ता आहे तर किंवा हे सगळ्याच म्हणजे जे आहे तर त्याचा त्याला काय होता म्हणजे हे पूर्वजन्मानुसार आपल्याला मिळतंय ह्याच्यावर काही विश्वास नव्हता. असुरी प्रवृत्तीचा होता, अत्यंत मत्सरी होता पहा. मग त्याला भगवानाने दंडित केलं होतं. मग अशा पद्धतीचे ते व्यक्ती असतात. म्हणजे आणि ते लोक कसे असतात तर अज्ञानामुळे मोहग्रस्त झाले असतात. म्हणजे त्यांना ज्ञानच नसतं आणि अज्ञानामुळे मोहित म्हणजे काय की शास्त्रसंमत जर ज्ञानच नाही आहे तर त्यामुळे आचरणच नाही. मग त्यामुळं अशा पद्धतीचं मोहग्रस्त आचरण असतं. आता पुढे जाऊ. हा त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. 16.16 या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले असुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आसुरी प्रवृत्तीचे जे लोक असतात ते काय की धनसंचयाच्या त्यांच्या इच्छेला काही अर्थच नसतो पहा. म्हणजे त्यांच्या न संपणाऱ्या इच्छा. मग किती धन असलं तरी अजून कसं धन वाढेल यासाठी अधिक अधिक योजना ते आखतात. मग पापकर्म करायला पण संकोच करत नाहीत. म्हणजे यासाठी काळा बाजार पण करतील. मग त्यानंतर आपल्याकडे असलेली संपत्ती, कुटुंब, घर, धनसाठा या गोष्टींनी मोहित झालेले असतात. म्हणजे अजून कशी वृद्धी होईल यासाठी योजना आखतील. आपल्या सामर्थ्यावर त्यांना विश्वास असतो. म्हणजे हे जे काही मला वैभव मिळालंय हे पूर्वजन्मातल्या पुण्यकर्माचं संचित आहे किंवा फळ आहे असं नाही त्यांना माहित. ते विचार करतात की हे जे आहे ते स्वकष्टार्जित माझं धन आहे, स्वकर्तृत्वावर मी मिळवलंय. मनुष्याला म्हणजे अशा मनुष्याला कर्माचे जे नियम आहेत किंवा भगवान जे आहेत परमात्मा स्वरूपात हृदयात आपल्या स्थित असतात, साक्षी असतात. कर्माच्या नियमाप्रमाणे पूर्वजन्मातल्या पुण्यकर्माचं फळ म्हणून एखाद्याला उच्च कुळात जन्म मिळतो, तो श्रीमंत होतो, सुशिक्षित होतो, सौंदर्यवान होतो. ह्याच्यावर काही त्यांना विश्वास नसतो. म्हणजे भागवतामध्ये सांगितलंय की उच्च कुळात जन्म मिळणं, त्यानंतर श्रीमंत अशा कुटुंबात जन्म मिळणं किंवा सुशिक्षित म्हणजे काही बुद्धी म्हणजे बुद्धी संपादन म्हणजे बुद्धीच्या स्तरावर ज्ञानाने म्हणजे युक्त होणं. हे तिसरं म्हणजे सुशिक्षित आपण म्हणजे भरपूर उत्तम असं शिक्षण ते कशामुळे तर बुद्धीमुळे मिळेल म्हणजे उच्च बुद्धी. आणि तिसरं म्हणजे चौथं म्हणजे सौंदर्यवान म्हणजे म्हणजे शारीरिक सौंदर्यवान असणं. तर हे पूर्व जन्मातले पुण्यकर्माचे फळ म्हणून मिळतात. म्हणजे उच्च कुळात जन्म आता आपण समजू की आता टाटा अंबानी यासारख्या कुळात जन्म किंवा आत्ताच्या काळात म्हणजे तो श्रीमंत कुळातला जन्म क्षमा असावी. उच्च कुळात जन्म म्हणजे काय की जिथं वेद आणि असं सगळं उच्च आध्यात्मिक ज्ञान आहे. तर अशा म्हणजे शिलप्रभुपादांसारख्या आचार्यांसारख्या कुळात जन्म शिलप्रभुपादांचा झाला होता पहा. मग ह्याला म्हणायचं उच्च कुळात जन्म. मग आता सुशिक्षित म्हणजे अत्यंत उच्च बुद्धिमत्ता किंवा असं तर आपण विश्वनाथानंदचं उदाहरण घेऊ. म्हणजे अत्यंत उत्तम बुद्धिबळ भेटतो हे पूर्वकर्म संचित असतं. किंवा आता एखादी अभिनेत्री आपण ऐश्वर्या राय सारखी म्हणजे अत्यंत सौंदर्यवान असतं. तर मग हे कशासाठी कशामुळे असतं पूर्वजन्मातल्या पुण्यकर्मामुळे असतं. पण आसुरी लोकांचे लोक जे असतात नंतर त्यांना काय वाटतं हे सगळं योगायोगामुळेच मिळालंय सगळं. आणि त्यामुळे त्यांना त्याचा अभिमान असतो, गर्व असतो. मग ते लोक स्पर्धा करतात म्हणजे शत्रुता करतात, एकमेकांचे शत्रू होतात. म्हणजे शत्रुत्व कसं असतं पहा व्यक्ती व्यक्तीमध्ये असतं घरातल्या की नाही. व्यक्ती व्यक्तींचं पटत नाही एकाच कुटुंबातल्या. मग कुटुंबात असतं, दोन कुटुंबामध्ये असतं, दोन शेजाऱ्यांमध्ये असतं पहा. कलह आणि वाद असतात. त्यानंतर वेगवेगळ्या दोन समाजामध्ये असतात. मग त्याचबरोबर वेगवेगळ्या दोन राज्यामध्ये कलह असतो आणि वेगवेगळ्या दोन राष्ट्रामध्ये कलह असतो. म्हणजे सगळं जगभर कलह, युद्ध, शत्रुत्व हे सगळं वाढत चालले. मग कशाचं लक्षण तर हे सूर्य प्रवृत्तीचं लक्षण आहे पहा. मग असे जे लोक असतात ते नेहमी अशा मोहजालामध्ये बद्ध झालेले असतात आणि त्यामुळे इंद्रिय तृप्तीमध्ये अधिक अधिक आसक्त होत होत हे काय होत असतात शेवटी त्यांचं पतन नरकाच्या दिशेनेच होत असतं. म्हणजे आता रावणाचं उदाहरण घेऊया. त्यांनी स्वर्गामध्ये जाण्यासाठी एक शिडी निर्माण करणं असं ठरवलं होतं. म्हणजे असं यज्ञ काय करायची आवश्यकता नाही. म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे किंवा कर्म करून काही करायला नको. वेदोक्त असं काही कर्म करून स्वर्ग प्राप्ती करण्याची काय आवश्यकता आहे.
आपण म्हणजे स्वर्गामध्ये जाण्यासाठी एखादी शिरीच मी निर्माण करेन असं त्यांना ठरवलं होतं. म्हणजे आता सुद्धा आपण पाहतो आधुनिक काळामध्ये आता म्हणजे जे वेगवेगळे उपग्रह आहेत त्याद्वारे आपण उच्चतर ग्रहावर जाण्यासाठी प्रयत्न करतो, चांद्रयान वगैरे सोडतो. म्हणजे सगळं नरकाच्या दिशेने आपण धावतो. ती सगळी मोहाची उदाहरण आहेत. म्हणजे ही खऱ्या अर्थाने प्रगती नाही. जसं जाळ्यात मासा अडकतो ना आणि तो बाहेर येत नाही, तर असं होतं असुरी लोकांचं. त्यांना बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही, ते नरकामध्ये पतित होत असतात. मग त्याच्या आधुनिक संस्कृतीमध्ये हे जे काही चाललंय तर हे अशाच पद्धतीचं उदाहरण आहे. पण आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. 16.18 मिथ्याहंकार, बल, गर्व, काम, क्रोध यांनी मोहित झालेले असुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परम पुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. माता ह्याच मिथ्या अहंकाराने म्हणजे मीच करताय असं त्यांना वाटतं. असुरी लोक भगवान आणि शास्त्रांचा द्वेष करतात, त्यांचा शास्त्रांवर विश्वास नसतो, भगवानांच्या श्रेष्ठत्वाला विरोध करतात. मग स्वतःला प्राप्त झालेली तथाकथित प्रतिष्ठा, स्वतःकडे असलेलं धन, स्वतःकडे असलेलं बळ, हे सगळं जे आहे ते म्हणजे भगवत कृपेमुळे प्राप्त झाले किंवा पूर्वजन्माची जी कर्म आहेत तशी चांगली, त्यामुळे आपल्याला हे प्राप्त झाले. त्याच्यावर त्यांना विश्वासही नसतो आणि माहिती पण नसतं. म्हणजे वर्तमान जीवन ही पुढच्या जन्माची पूर्वसिद्धता तयारी आहे हे माहित नसल्यामुळे ते काय करतात, स्वतःचा आणि त्याच वेळी इतरांचा पण दोष करतात, म्हणजे द्वेष करतात. स्वतःचा म्हणजे आपल्या आत्म्याचं ते एक प्रकारे हननच आहे ना, म्हणजे आत्म्याच्या स्तरावर खरं तर म्हणजे जे आहे तर एक प्रकारे द्वेष केल्यासारखंच आहे. म्हणजे आत्म्याला पतित व्हावं लागेल अशा पद्धतीचं ते कार्य असतं सगळं. मग आता अशा पद्धतीनं ते हिंसाच करत असतात एक प्रकारे स्वतःची आणि इतरांसाठी. म्हणजे तर मग असे जे अज्ञानी लोक असतात तर ते भगवान यांच्या नियंत्रणात सुद्धा महत्व देत नाहीत. म्हणजे भगवान आणि शास्त्रांचा द्वेषी असल्यामुळे ते शास्त्राचे प्रमाण म्हणजे अधिकृतता किंवा प्रमाणितता नाकारतात. मग असे लोक स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली समजतात. माझ्यासारखं बळ, माझ्यासारखं सामर्थ्य, धन कोणाकडेच नाही असं वाटून ते स्वैराचारी बनतात. मग त्यांना थांबू नाही शकत कोणी. म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या आड येणारा व्यक्ती शत्रू असेल तर त्याला स्वबळावर आपण नष्ट करूया अशा योजना पण आखतात पहा. मग असे जे असतात ते असुरी प्रवृत्तीचे लोक असतात. मग आता इथे चित्रात पहा, म्हणजे अशा पद्धतीने ते भगवानांचा द्वेष करून धर्माची निंदा करतात. मग आता इथं शिशुपाल जो होता तो अशाच पद्धतीनं म्हणजे असुरी प्रवृत्तीचा तो होता, मत्सरी होता तो खूप. म्हणजे आपल्याकडे असणारं जे बळ आहे किंवा धन आहे किंवा प्रतिष्ठा, तर हे सगळं भगवत कृपेमुळे आहे असं त्याला मान्य नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीचा तो असुरी वृत्तीचा होता. त्यानं भगवानांचा द्वेष केला. भर सभेमध्ये जेव्हा म्हणजे भगवान यांना सगळ्या लोकांनी म्हणजे सर्वश्रेष्ठ स्थान दिलं आणि आदरांजली वाहिली, तर त्यावेळेला त्यांनी निंदावाचक वचन आहेत ते भगवान यांच्याविषयी म्हणजे जे आहे तर ती उच्चारली पहा. मग त्यावेळेला भगवान यांनी त्यांना काय केलं, दंडित केलं आपल्या सुदर्शन चक्राने. म्हणजे असे जे असतात ते असुरी प्रवृत्तीचे लोक असतात. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. 16.19 जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध असुरी योनीत टाकीत असतो. हरे कृष्ण माता. हा मग आता जे असे द्वेषी क्रूर नराधम म्हणजे काय की असुरी प्रवृत्तीचे आहेत. मग त्यांना म्हणजे त्यांना जे आहेत तर ते भगवान यांचं श्रेष्ठत्व मान्य नसलं तरी ते आपल्या इच्छेनुसार कर्म करू शकतील. पण त्यांचा पुनर्जन्म आहे तो त्यांच्यावर नाही अवलंबून, त्यांच्या निर्णयावर. त्यांचं कर्म त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे करायला वर्तमान जन्मामध्ये, पण त्यांचा पुनर्जन्म हा भगवान यांच्या इच्छेवरच अवलंबून आहे पहा. आणि म्हणून असे जे लोक असतात तर त्यांना भगवान नेहमी असुरी योनीतच ठेवतात चिरकाळासाठी. आणि ते द्वेषी आणि नराधमच राहतात म्हणजे. आणि मग असुरी योनीतले लोक कसे असतात, सदैव हिंसक, द्वेषी, अपवित्र असतात. मग असे जे असतात ते सदैव कामुक असतात. मग अशा जे लोक असतात तर त्यांना भगवान असुरी योनीमध्ये का टाकतात, तर ते सुद्धा एक वरदान आहे पहा. तर ते कसं आहे वरदान, तर ते आपण आता पुढच्या श्लोकामध्ये समजून घेऊ. मग त्याच्या पुढचा श्लोक. 16.20 हे कोणते या आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता आसुरी योनीतल्या लोकांचं काय असतं की भगवान जरी परम कृपाळू असले तरी ते काही आसुरी लोकांविषयी कृपाळू नसतात. म्हणजे आसुरी लोकांना ते जन्मोजन्मी आसुरी योनीमध्येच ठेवतात. म्हणजे भगवान यांची कृपा न प्राप्त केल्यामुळे त्यांचं ते पतन झालेलं असतं त्यांच्या कर्मामुळे. मग अधपतनामुळे त्यांना कुत्रा, मांजर, डुक्कर अशी निम्न योनीची शरीरं प्राप्त होतात.
पण अशा असुरांना जीवनातल्या कोणत्याही दशेत भगवत कृपा प्राप्त होण्याची संधीच नसते. पण आता वेदामध्ये काय सांगितलं की ह्यांचं अधःपतन होत असतं. पण आता मग आपल्या मनात प्रश्न येईल की नाही, ह्या असुर भगवान जर एवढे दयाळू कृपाळू आहेत, सर्वांविषयी सारखे कृपाळू आहेत, कुठेही भेदभाव करत नाही, मग असुरांवर दया करत नसतील का? म्हणजे मग भगवान यांना म्हणजे ते का नाही करत, मग भगवान यांना कसं आपण कृपाळू म्हणायचं, हो की नाही? मग याचं उत्तर आहे पहा वेदांत सूत्रामध्ये, म्हणजे भगवान कधी कोणाचा द्वेष नाही करत. असुरांना अधम योनीमध्ये असं ठेवलं जातं, हे कारण म्हणजे भगवान यांच्या कृपेचंच दुसरं रूप आहे पहा. म्हणजे कधी कधी भगवान काय करतात, येऊन आपण ते काय करतात तर असुरांचा वध करतात, हो की नाही? पण त्या असुरांचा वध जे करतात त्या असुरांच्या चांगल्यासाठीच करतात. म्हणजे भगवान यांच्याकडून म्हणजे जो प्रत्यक्ष मारला जातो असुर तो मुक्त होतो. वेदामध्ये हे सांगितलंय. प्रत्यक्ष भगवानांचं दर्शन मिळणं आणि त्यांच्याकडून मरण येणं याच्यापेक्षा अजून काय मोठा मोक्ष हवा, हो की नाही? म्हणजे इतिहासामध्ये रावण, हंस, सॉरी कंस, हिरण्यकश्यपू जे आहेत, तर ह्यांना म्हणजे भगवान यांच्याकडून मरण आलं, म्हणजे हे असुर आहेत. पण त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली पहा. म्हणजे असुरांचा केवळ वध करण्यासाठी भगवान यांनी विविध अवतार धारण केले. म्हणजे भगवान यांच्याकडून मारले जाण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांची भगवान यांच्यावर कृपाच आहे. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांनी या असुरावर केलेली ती कृपाच आहे, हो की नाही? म्हणजे अशा पद्धतीनं भगवान जे असतात नंतर ते त्यांना असुरी योनीमध्ये ठेवतात आणि त्यांचा उद्धार करतात. म्हणजे पण त्या असुरी योनीमध्ये असतात तेव्हा ते हळूहळू अधमगतीला प्राप्त झालेले असतात, पण ती सुद्धा भगवान यांची कृपाच असते पहा. मग तो पुढे जाऊ आपण. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्ही यांचा विनाश होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आसुरी जीवनाचा आरंभ जो आहे तो आता इथं आपण समजून घेतला. मग आता मनुष्य काम वासना तृप्त करण्याचा असे प्रयत्न करतच असतो, म्हणजे आपल्या न संपणारे काम आणि इच्छा. तर या म्हणजे जोपर्यंत म्हणजे इच्छा येतात किंवा अशा व्यक्त होतात तो आणि कामतृप्ती होत नाही तोपर्यंत, त्यामुळे काय होतं, जोपर्यंत अशा इच्छा आणि कामाचा भाग असणार तोपर्यंत क्रोध हा त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की येणार, त्यातनं लोभ निर्माण होणार. हे चक्रच आहे. मग आता बुद्धिमान मनुष्याने आपल्यासारखे काय केलेलं पाहिजे, तर आपल्याला असुरी म्हणजे जी योनी आहे ती मिळू नये किंवा अशी कधी प्राप्त होऊ नये म्हणून असा जो शत्रू आहे आपला म्हणजे कोण, काम, न संपणारी इच्छा, वासना, आसक्ती, त्याला म्हणायचं काम. त्याचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणजे हा जो शत्रू आहे तो आपल्याला आत्मा जो आहे तर त्याचं इतक्या थरापर्यंत म्हणजे हनन करू शकतो, त्याचा नाश, की पुन्हा भावबंधनातून मुक्त होण्याची शक्यताच नाही. म्हणजे काय की अशा पद्धतीचं हनन की आपण अशा पतित म्हणजे योनीमध्ये आपण म्हणजे पतित जीव जिथे असतात अशा योनीमध्ये, अशा निम्न योनीमध्ये आपलं पतन होऊ शकतं. ह्या थरापर्यंत हा शत्रू जो आहे काम नावाचा तो आपला नाश करू शकतो पहा. आणि भवबंधनातून मुक्त होण्याची मग म्हणजे शक्यताच उरत नाही अशा व्यक्तीला. म्हणजे इतक्या म्हणजे थराला जाऊन त्या लोकांचं कर्म जे होत राहतं म्हणजे कामापोटी. तर त्यामुळं असे जे लोक असतात ते असुरी योनीतच मग टाकले जातात. मग ह्यासाठी आणि त्या अधम योनीमध्येच त्यांचा जन्म पुन्हा पुन्हा होत राहतो. आता आपण अभ्यासलं ते. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे की हे काम, क्रोध आणि लोभ ही नरकाकडे म्हणजे आपण पाहिले, आपण वेगवेगळे लोक अभ्यासले. पृथ्वीच्या वर 7 लोक आहेत, खाली मग खालचे 7 लोक त्यांना काय म्हटलं, नरक लोक, पाताळ. तर इकडे जाणारी ही सगळी द्वार आहेत, ही 3 काम, क्रोध आणि लोभ. तर ही जी 3 द्वार आहेत तर ह्यापासून आपण काय केलं पाहिजे, स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या शरण आलं पाहिजे, 4 नियमक तत्वांचं पालन केलं पाहिजे आणि शास्त्रसंमत कर्म करायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण कामाचं म्हणजे काम रूपी शत्रूला दूर ठेवलं पाहिजे का. मग हे प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे पुढे जाऊ आपण. हा म्हणजे पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. हे कोणते, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः
परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. मग जो काम क्रोध लोभ म्हणजे ह्यातून जितक्या लवकर मुक्त होतं तितकं त्याचं जीवन शुद्ध बनतं. आणि ते कसं होतं तर वैदिक ज्ञानाच्या म्हणजे जे आहे त्या आचरणामुळे, म्हणजे शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून, नियमात तत्वांचं पालन करून, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जेव्हा शुद्धीकरता प्रयत्न करतो, मग त्यावेळेला कसं होतं की काम आणि क्रोध काम क्रोध लोभ ह्या जे आहेत तर ह्या शत्रूंचा नाश होतो, दमन होतं. म्हणजे ज्ञानाचं अनुशीलन करून आपण आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होऊ शकतो. आणि यासाठी भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ आहे पहा. आणि त्यानुसार आपण भक्ती योगाचं आचरण करणं आवश्यक आहे, तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल. ते टप्पे दाखवलेत पहा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कशा पद्धतीनं आपण आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत म्हणजे कृष्ण चरणांशी जाऊ शकतो. तर हे म्हणजे आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार केला पाहिजे. वेदाध्ययन, शास्त्राच्या विधिविधानांचं पालन, मग 4 नियमक तत्वांचं पालन, त्यानंतर नवविधा भक्ती म्हणजे कठोर तपस्या झाली ती आपली, त्याद्वारे आपली इंद्रिय काय होतात, संयमित होतात, ती भगवत सेवेमध्ये समर्पित होतात. आणि त्या ज्ञानामध्ये उन्नत होऊन आपण आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत जेव्हा येतो तेव्हा कृष्ण कृपास्ती असते आपल्यावर. अशा पद्धतीने आपण परमगती म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. परम गतीला पोहोचू शकतो. म्हणजेच काय, प्रकृतीच्या 3 गुणांचं जे बंधन आहे त्याच्यातून मुक्त होतो आणि आध्यात्मिक देहाने भगवत धामाची प्राप्ती करतो. मग त्याला परमगती असं म्हटलं. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड. हा त्याची यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतिम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो शास्त्रविधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता माझं शास्त्रविधीचं त्याग करतो, विधिविधानांचं पालन करत नाही, म्हणजे करायला पाहिजे हो की नाही, पण तो करत नाही, म्हणजे तो स्वैराचारी जीवन जगतो. मग आता लहरीप्रमाणेच कार्य करतो. खरं तर मनुष्याला सदाचारी असावं, शास्त्रसंमत कार्य करावं, नैतिक मूल्यांचं आपण पालन करावं, तर आपण भगवान यांच्या कृपेस प्राप्त होऊ शकतो. नाहीतर अन्यथा आपण हे सगळं ज्ञान मिळवलं तर ते व्यर्थच ठरेल. आणि आपले परमेश्वराच्या सेवेमध्ये संलग्न आपण झालो नाही हे ज्ञान मिळवून, परमेश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार म्हणजे आपण म्हणजे केला खरं तर, पण आपण सेवेमध्ये संलग्न नाही झालो तर हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात. म्हणजे काय, ते आपण क्रमाक्रमाने कृष्ण भावनावर भक्तीच्या स्तरापर्यंत स्वतःला उन्नत केलं पाहिजे, तर आपल्याला भगवान यांची कृपा मिळू शकते. अन्यथा काय होईल, आपण जाणीवपूर्वक नियमांचं उल्लंघन केलं, कामाच्या आहारी जाऊनच आपण कर्म केलं, म्हणजे आपला स्वेच्छाचार झाला तो. मग असे स्वेच्छाचारी कर्म जे असतं ते आपल्याला कधी आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत नाही करत. मग आपण भगवानांच्या शिक्षेचंच पात्र ठरतो, आपण आताही होतो. मग आणि मग शास्त्राच्या विधिविधानांचं पालन न करणाऱ्या मनुष्याचं स्वतःचं कधी शुद्धीकरण नाही होऊ शकत, मग त्याला वास्तविक काही सुखही मिळत नाही. म्हणजे काय की न वास्तविक सुख मिळतं, सिद्धी म्हणजे काय की आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर पण तो उन्नत होत नाही, आणि परमगती म्हणजे भगवत धामाची तो प्राप्तीच करू शकणार नाही. असा व्यक्ती जर अशुद्ध असेल आणि त्याचं सगळं जे स्वेच्छाचारी जीवन असेल तर तो निश्चितच पुढच्या स्तरावर तो जाऊ शकणार नाही. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हरे कृष्ण. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम् इहार्हसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य याच्यामधील भेद जाणले पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माता म्हणून आपण काय केलं पाहिजे, शास्त्रविधी जर कुठलं कर्म आपण करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या वेदोक्त विधिविधानांचं आपण पालन करणं म्हणजे श्रीकृष्णांना जाणणं होय. श्रीकृष्णांना जाणून घेण्यासाठी भक्तिमय प्रेममय सेवा करून प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण कृष्ण भावनेमध्ये स्थित व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, तर आपल्याला ते सर्वश्रेष्ठ असं ज्ञान प्राप्त होईल पहा. चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सोपा मार्ग सांगितला. हरे कृष्ण महामंत्र जो आहे त्याचं कीर्तन आपण केलं तर कृष्णांच्या कृपेस प्राप्त होऊ शकतो. किंवा आपण काय केलं पाहिजे, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे, कृष्ण प्रसाद ग्रहण केला पाहिजे. अशा भक्तिपूर्ण क्रियामध्ये जेव्हा आपण संलग्न होतो की नाही तर त्यावेळेला आपण म्हणजे भगवान यांच्या कृपेस प्राप्त होऊ शकतो. म्हणजे कृष्ण भावना भावित व्यक्ती जो नाही, भक्तिमय सेवा जो करत नाही, तर त्यांनी म्हणजे
अशा लोकांना काय करावं किंवा काय करू नये हेच त्यांना समजत नाही. म्हणजे वेदांनुसारच आपण भगवान यांच्या आदेशांचं पालन केलं पाहिजे. अन्यथा काय होईल, तर आपण शास्त्र म्हणजे हे सगळं शास्त्र तत्वांचं पालन करण्यामुळे काय होतं, तर आपण हळूहळू शुद्धीच्या स्तरापर्यंत येतो पहा. म्हणजे वेदानुसार कार्य केल्यामुळे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जेव्हा कार्य करतो, तर शास्त्र तत्वांचं पालन करणं म्हणजे अशा पद्धतीनं. नाहीतर आपली अपूर्ण इंद्रिय आहेत, आपली फसवण्याची वृत्ती आहे, आपण चुका करतो, आपण भ्रमित होतो, हे सगळे दोष आहेत आपल्यामध्ये. मग शास्त्रांचं आपण पालन का करायचं, शास्त्राच्या विधिविधानांचं, शास्त्राच्या तत्वांचं पालन का करायचं, ह्याला एक कारण आहे. तर हे आपण समजून घेऊया की हे जे शास्त्र आहेत, ही भगवान यांच्याकडून आलेलं हे शास्त्र आहे किंवा हे उपदेश आहेत, तर हे दोषरहित आहेत. त्यामुळं आपल्यासारखे जे मनुष्य आहेत ते हे ह्या आपल्यामध्ये हे चार दोष असल्यामुळे आपण विधिविधानं घालून देण्यास अपात्र आहोत. आपण कसे आहोत, तर दोषयुक्त आहोत. मग आपल्यासारखे लोक कधी अशा पद्धतीची विधिविधानं निर्माण नाही करू शकणार. दोषातीत आहेत ही शास्त्र, कारण भगवान यांची ती वाणी आहे वेद म्हणजे. आणि त्यामुळं आपण ह्या शास्त्राच्या विधिविधानांचा स्वीकार केला पाहिजे, जसं संत महंत आचार्य महात्म्यांनी केला पहा. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण आचरण करू, तर त्यावेळेला आपली उन्नती होईल पहा. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे पहा, स्वतः भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांदीपनी मुनींच्या आश्रमात जे गेले, तर तेव्हा त्यांनी तिथे जाऊन काय केलं, त्यांच्या गुरुंकडून सगळं ज्ञान संपादन केलं त्यांनी आणि बलरामजींनी. आणि त्याद्वारे त्यांनी काय केलं, तर शास्त्राच्या विधिविधानांचं पालन केलं. म्हणजे भगवान स्वतः मनुष्य रूपात येतात तेव्हा त्यांनी देखील शास्त्राच्या विधिविधानांचं पालन केलं पहा. मग अशा पद्धतीनं आपण जेव्हा गुरूंच्याकडून शास्त्रविधीद्वारे कार्य कार्यातला भेद जाणतो, म्हणजे कुठलं कार्य केलं पाहिजे कुठलं नाही हे ज्ञानाद्वारे आपण जाणतो. कारण गुरु कसे असतात, आध्यात्मिक ज्ञानाचे उच्चाधिकारी असतात, भगवानांचे प्रमाणित प्रतिनिधी असतात. मग त्यांच्याकडून आपण जेव्हा हे ज्ञान घेतो, गुरुंना आपण सेवा करून प्रसन्न करतो आणि त्याद्वारे ते आपल्यावर कृपा करतात. मग तेव्हा त्यांच्याकडून ज्ञान घेऊन आपल्याला आपण क्रमशः आपले जे शंका कुशंका विचारून त्यामध्ये उन्नती करून आपण अशा पद्धतीने आध्यात्मिक स्तरावर काय होतो, तर उन्नत होऊ शकतो. आणि म्हणून हाच एक मार्ग आहे, हा शास्त्रशुद्ध मार्ग आहे की गुरु शिष्य परंपरेद्वारे आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्र साधू आणि योग्य भगवत ज्ञानाचा संग करून आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. मग हे जे असुरी लोक आहेत ते काय करतात, साधू शास्त्र आणि भगवत ज्ञानाचा उपहास करतात, आध्यात्मिक गुरूंच्या उपदेशाची काय करतात, अवहेलना करतात, अवज्ञा करतात, शास्त्रविधींना महत्त्व देत नाहीत. मग त्यामुळे भक्तिमय सेवेचा महिमा ऐकून पण ते भक्तीकडे आकृष्ट होत नाहीत. मग त्यामुळे स्वतःच जी उन्नती आहे त्यांची होऊ शकत नाही पहा. मग त्यामुळं असे जे लोक असतात ते आसुरी जीवनाच्या आहारी गेलेले असतात. मग ह्यांना सगळ्यांना प्रगतीपथावर नेणारा असा एकमेव मार्ग आहे, म्हणजे काय, आध्यात्मिक गुरूंची प्राप्ती होते. तेव्हा अशा आसुरी लोकांचं सुद्धा जीवन यशस्वी होतं पहा. मग अशा पद्धतीनं हे आपण आसुरी गुण कुठले आहेत आणि दैवी गुण कुठले आहेत समजून घेतलं. पण अशा आसुरी लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रमाणित आध्यात्मिक गुरु जेव्हा येतात तेव्हा ते देखील शुद्ध भक्त बनतात पहा. आध्यात्मिक गुरूंच्या प्राप्तीमुळे त्यांचं जीवन सुद्धा यशस्वी होऊ शकतं. तर हे आपण आता या अध्यायातून समजून घेतलं. तर इथे आपला अभ्यास संपला. कोणाला जर शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. तर त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया. हा, त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केली चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं चालेल, आपला अध्याय संपला.